प्रभु का नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। आज रात का ध्यान के लिए आज संध्याकाळी आपल्या मन्नाकरिता मार्कुस सुसमाचार मार्क शुभवर्तमान 10वां अध्याय 10 अध्याय 46 से लेकर 50 तक पढ़िए। 46 वचनापासून आपण खाली वाचूया। नंतर ते यरिहोस आले, मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय हे यरिहोहून बाहेर जात असता तिमैयाचा पुत्र बारतिमै हा आंधळा भिकारी वाटेकर बसला होता। तेव्हा हा नासरीतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला, अहो येशू, दावीद पुत्र, मजवर दया करा। तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून बहुतांनी त्याला दटाविली, परंतु अधिकच ओरडू लागला, अहो दावीद पुत्र, मजवर दया करा। तेव्हा येशूने उभे राहून त्याला बोलवावयास सांगितले। मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, ते तुला बोलवायत आहे। तेव्हा तो आपले वस्त्र टाकून त्वरेने उठून येशूकडे आला। वे यरीहो में आए, और जब वे और उसके चेले और एक बड़ी भीड़ यरीहो से निकलती थी, तब भीमई का पुत्र बरतिमई, एक अंधा भिखारी, सड़क के किनारे बैठा था। वह यह सुनकर कि यीशु नासरी है, पुकार पुकार कर कहने लगा, हे दाऊद की संतान, यीशु मुझ पर दया कर। बहुतों ने उससे डांटा कि चुप रहे, पर वे और भी पुकारने लगा, हे दाऊद की संतान, मुझ पर दया कर। तब यीशु ने ठहर कर कहा, उसे बुलाओ। और लोगों ने उस अंधे को बुलाकर उससे कहा, ढाढ़स बांध, उठ, वे तुझे बुलाता है। वे अपना कपड़ा फेंक कर शीघ्र उठा और यीशु के पास आया। इस पर यीशु ने उससे कहा, तू क्या चाहता है कि मैं तेरे लिए करूं? अंधे ने उससे कहा, हे रब्बी, यह है कि मैं देखने लगूं। यीशु ने उससे कहा, चला जा, तेरे विश्वास ने तुझे चंगा कर दिया है। वह तुरंत देखने लगा और मार्ग में उसके पीछे हो लिया। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। प्रभु का दया से और एक बार आपका सामने खड़ा होने के लिए प्रभु ने मुझे मदद किया है। पुन्हा एकदा तुम्हा समोर उभे राहण्यासाठी देवाने मला मदत केली आहे। अभी मैं कलकत्ता में सेवा कर रहा हूँ। आता मी कोलकाता या ठिकाणी सेवा करत आहे। अगला महीना 13 तारीख से हमारा भी सम्मेलन है आणि पुढील महिने 13 तारखेपासून आमचे देखील संमेलन आहे। सबका प्रार्थना मैं चाहता हूँ आणि तुम्हा प्रत्येकांची प्रार्थनेची अपेक्षा मी करीतो। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। जितना कुर्सी है चेयर से सब लोग डाल दीजिए, वहाँ पर बैठेगा। आणि ज्या आहे खुर्ची काढा, त्या ठिकाणी लोक बसतील। प्रभु का पवित्र नाम को स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। यहाँ पर एक भिखारी अंधे के बारे में पढ़ता है। या ठिकाणी एक भिकारी आंधळ्याविषयी आपण पाहतो। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। वो यीशु आता हुआ बात सुनकर उसने पुकारने लगा। आणि तो येशू येत आहे ही गोष्ट ऐकून तो ओरडू लागला। बर्तिमै अंधा यीशु आता करके सुनकर उसने जोर जोर से चिल्लाने लगा। आणि बर्तिमै हा आंधळा भिकारी होता। येशू येत आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने ओरडू लागला। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। वो अंधे था, आणि अंधे था। तो आंधळा होता। इस तरह आज हम आत्मिक अंधे होके कई लोग दिखाई देता है। आणि या प्रकारे आज आपण आत्मिकरित्या आंधळे होऊन दिसून येत असणार। इस अंधेपन से आज प्रभु छुटकारा देना चाहिए। आणि या आंधळेपणापासून देव आपल्याला सुटका दिले पाहिजे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। दूसरा कुरिन्ती 4 अध्याय का 4 वचन में दुसरे कोरिन्थीकरास पत्र 4 अध्याय 4 ये वचनामध्ये संसार का ईश्वर प्रभु का महिमा प्रकाशित नहीं होने के लिए वो और एक बहुतों का मन को अंधकार से भर दिया। आणि जे आहे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या देवताने आंधळी केली आहेत।
प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. हम सब ने उद्धार पाया है, आपण प्रत्येक तारण प्राप्त केलो आहोत, अभिषेक पाया है, अभिषेक प्राप्त केलो आहोत प्रभु का प्रेरितों का संगति में है, आणि प्रेषितांच्या संतगणाच्या संगतीत आहोत. लेकिन अभी भी कई अंधे के समान हम चलता है। परंतु आताही आपण आंधळ्याप्रमाणे चालत आहोत. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. परमेश्वर का पवित्र शास्त्र में दो भिखारी का बारे में पढ़ता है। आणि देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये दोन भिकारी विषय आपण पाहतो. धनवान का लोग प्रभु का शास्त्र में नहीं लिखा, लेकिन गरीबों का नाम लिखा है। आणि श्रीमंत धनवानाचे नाव पवित्र शास्त्रात लिहिण्यात आले नाही, परंतु गरिबांचे नाव लिहिण्यात आले आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. और एक गरीब है लाजर के बारे में पढ़ता है। आणखी एका गरीबाविषयी पाहतो जो लाजर आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. ये प्रभु आता वो सुनकर वो चिल्लाने लगा। आणि तो येशू येत आहे ऐकून मोठमोठ्याने आरोळी मारू लागला. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. उनका शिष्य लोगों ने उससे कहा तू चुप रहो, आणि शिष्य म्हणू लागले की तू शांत राहा, लेकिन वो चुप नहीं रहता, परंतु तो शांत राहिला वो नाही चिल्लाते रहता है। आणि तो ओरडत राहिला. मेरे सुनने वाला प्रिय लोग, माझे ऐकणारे प्रिय लोकांनो, बरसात क्यों आया? पाऊस का येत आहे? बरसात आए, सुबह से लेकर हम आंसू नहीं बहाया, आणि पाऊस आले याचे कारण हे आहे आपण सुरुवातीपासून अश्रू वाहिले नाही. सभी से निशाना दिख रहा है, बरसात का निशाना दिख रहा है। आणि पावसाचे वातावरण आपण पाहत आहोत. सुबह हम आंसू बहाने सभी बरसात बंद हो जाता था। आणि सकाळी जर आपण अश्रू ढाळले असते तर पाऊस थांबले असते. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. आंसू बहा के प्रार्थना करने के द्वारा प्रभु छुटकारा देता है। अश्रू ढाळून प्रार्थना केल्याच्या द्वारे देव आपला सुटका देतो. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. कलम सुना है, प्रार्थना के द्वारा प्रभु ने जवाब देता है। आणि आपल्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर उत्तर देतो. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. आज प्रार्थना का कई जवाब नहीं मिलता होगा, आणि आज आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नसेल, लेकिन जो आंसू बहाएगा उसको तुरंत प्रभु जवाब देगा। परंतु जे कोणी अश्रू ढाळतील त्यांना ताबडतोब देव उत्तर देईल. ये बर्तनों में अंधा ने चिल्ला चिल्ला के पुकार रहा है। आणि या ठिकाणी जे आहे आंधळा आरोळी मारून ओरडून प्रार्थना करत आहे. यीशु मुझ पर दया कर, हे नासरेतकर येशू मजवर दया कर. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. आज रात का वक्त कई समस्या से, कई कष्टों से, कई पीड़ितों से, कई आवश्यकता वजह से प्रभु का समुख में आया है। आज रात्रीच्या वेळेस तुम्ही अनेक गरजासह, काही समस्यासह, कष्टासह देवाच्या सम्मुखात आला असणार. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. लेकिन आपका आवश्यकता के मुताबिक हम आंसू बहाने से हमको जवाब मिलता है। आपल्या गरजेनुसार आपण अश्रू ढाळले असता परमेश्वर आपले गरजा पूर्ण करीतो. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. हम प्रार्थना करता है, कई बार प्रार्थना का जवाब नहीं मिलता, आणि अनेक वेळेस आपण प्रार्थना करीतो परंतु त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही. लेकिन आंसू बहा के देखो तुरंत हमको जवाब मिलेगा। परंतु अश्रू ढाळून पहा, लगेच उत्तर मिळेल. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. आज का विषय है आंसू बहाना। आजचे विषय आहे अश्रू ढाळणे. अब संसार की ओर देखिए, आणि तुम्ही जगाकडे पहा. देश में कितना बड़ा समस्या उठ रहा है। आणि जगात किती मोठे एक संकट उठत आहे. देश नाश होने के लिए शैतान काम कर रहा है। आणि जग नाश होण्याकरिता शैतान कार्य करत आहे. देश के निमित्त कितना लोग प्रार्थना करता है। देशासाठी किती लोक प्रार्थना करीता. अधिकारियों के लिए कितना लोग प्रार्थना करता है। अधिकाऱ्यांकरिता किती लोक तुम्ही प्रार्थना कितना लोग करीता. आंसू बहाता है। किती लोक तुम्ही अश्रू ढाळता. आंसू बहाने से जरूर हमारा देश, हमारा लोग, हमारा परिवार के लोग संभाला जाएगा। अश्रू ढाळल्या कारणास्तव आपले देश, आपले कुटुंब याचे संरक्षण होईल. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद हमको असो. प्रार्थना है, लेकिन आंसू नहीं है। आपल्याकडे प्रार्थना आहे परंतु अश्रू ढाळणे नव्हे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद हम असो. रोज प्रार्थना करता है, आपण रोज प्रार्थना करीतो. हर मीटिंग में आता है, हर मीटिंग में आता है, प्रत्येक सभेमध्ये आपण येतो. लेकिन आंसू बहाता है क्या? परंतु अश्रू ढाळतो काय? प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. आज आंसू बहाने वाला के बीच में प्रभु अद्भुत काम करेगा। अश्रू ढाळणाऱ्यांच्या मध्ये आज देव अद्भुत कार्य करेल. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. भजन संहिता में पढ़ता है, आपण स्तोत्र संहितामध्ये वाचतो. 34वें अध्याय के 6वां वचन में, 34वे स्तोत्र याचे 6वे वचन. इस दिन ने पुकारा, प्रभु ने सुना है। आणि या दिनाने प्रार्थना केली, देवाने त्याचे उत्तर दिले. उसका सारे संकट से उसने छुटकारा दिया है। आणि त्याच्या सर्व संकटातून देवाने त्याला सोडविले. आंसू बहाने वाला दीन और नम्रता का साथ हम आंसू बहाना। आणि आपण जे आहे अश्रू ढाळत दीनतेने प्रार्थना केली पाहिजे. ये बर्तनों में अंधा ने
बहुत चिल्ला चिल्ला के पुकार रहा है। आणि हा जो बर्तलमई आहे अश्रू ढाळून जे आहे तो ओरडू लागला। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। बहुत रोने लगा। आणि तो खूप जे आहे रडू लागला। प्रभु की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। प्रिय लोग, अब भी ये रोने का समय है। प्रिय लोकांनो, आता ही रडण्याची अश्रू ढाळण्याची वेळ आहे। धनवान ने जब दुनिया में था वो कभी आंसू नहीं बहाया, आणि जेव्हा धनवान या जगामध्ये होता केव्हाही तो अश्रू ढाळला नाही। लेकिन जब नरक में गया वहां पर चिल्ला चिल्ला के पुकार रहा है। परंतु जेव्हा तो नरकात गेला त्यावेळेस तो मोठ्याने आरोळी मारत आहे, ओरडत आहे। लूका का सुसमाचार 16 अध्याय के 24 वचन में, लूक सुवर्तमान 16 अध्याय 24व्या वचनामध्ये वहां पर क्या लिखा है? त्या ठिकाणी काय लिहिण्यात आले आहे? आग का झील में वहां पर चिल्ला रहा है। आणि जे आहे नरक अग्नीमध्ये तो जे आहे ओरडत आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। अभी आंसू बहाने से उस स्थान पर हम नहीं जाएगा। आणि जर आता आपण अश्रू ढाळू तर त्या ठिकाणी जाणार नाही। आजकल का परमेश्वर के लोग में आंसू बहाने का अनुभव नष्ट हो गया। आजकाल ख्रिस्ती लोकांमध्ये अश्रू ढाळण्याचे अनुभव नाहीसे झाले आहे। उद्धार पाए हुए दिनों में आंसू बहाता था, आणि जे आहे तारण प्राप्त केलेल्या दिवसामध्ये अश्रू ढाळत समय होते पर प्रार्थना में आता था, आणि वेळेवर प्रार्थनेमध्ये येत होते, उपवास लेता था। उपवास घेत होते। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद प्रभु असो। का सम्मुख आदर करता था, देवाच्या सम्मुखाचे आदर ते करीत आंसू होते, बहा बहा के प्रार्थना करता था। अश्रू ढाळून ढाळून ते प्रार्थना करीत होते। अभी हम वो प्रार्थना कम हो गया। परंतु आता पहा ती प्रार्थना कमी झाली आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। हम कई आवश्यकता के लिए आंसू बहाता है। आणि काही गरजेसाठी आपण अश्रू ढाळतो। हमारा स्वभाव बदलने के लिए कभी आंसू बहा के प्रार्थना किया? आपले स्वभाव बदलण्याकरिता कधी तुम्ही अश्रू ढाळून प्रार्थना केलात काय? पवित्र जीवन में बढ़ने के लिए आंसू बहाया? पवित्र जीवनामध्ये वाढण्यासाठी तुम्ही अश्रू ढाळलात काय? प्रभु का कृपा में बढ़ने के लिए आंसू बहाया? देवाच्या कृपेत वाढण्याकरिता तुम्ही अश्रू ढाळलात विश्वास काय? में बढ़ने के लिए आंसू बहाया? आणि विश्वासात वाढण्यासाठी तुम्ही रडलात काय? प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। जब हम आंसू बहाने से आपण अश्रू ढाळले असता तुरंत प्रभु हमको जवाब देगा। आणि लगेच देव आपल्याला उत्तर देईल। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। यहाँ पर बैठा हुआ प्रिय लोग, कितना दिन हो गया आंसू बहा के? या ठिकाणी बसलेले प्रिय लोकांनो, किती दिवस झाले तुम्ही अश्रू ढाळले नाही? आंसू बहाने से तुरंत जवाब मिलता है। अश्रू ढाळले असता लगेच उत्तर मिळेल। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। हमारा दुष्ट स्वभाव हमको सताता रहता है। आपले दुष्ट स्वभाव आपल्याला त्रास देत राहते। प्रभु तेरे ईश्वरीय स्वभाव मुझे देने के लिए कितना लोग आंसू बहाता है? प्रभु तुझे ईश्वरी स्वभाव देण्या प्राप्त करण्याकरिता किती लोक तुम्ही अश्रू ढाळता? मेरे अंदर घमंड का जीवन काम करता है। माझ्यामध्ये घमंड कार्यरत आहे। घमंडी लोग प्रार्थना नहीं कर सकता, गर्विष्ठ प्रार्थना करू शकत नाही। धनवान लोग प्रार्थना नहीं कर सकता, श्रीमंत लोक प्रार्थना करू शकत आंसू नाही, नहीं बहा सकता। अश्रू ढाळू शकत नाही। कौन आंसू बहाएगा? कोण अश्रू ढाळतील? जो दीन है, नम्र है, वो लोग आंसू बहाएगा। जे नम्र दीन सौम्य आहे ते अश्रू ढाळतील। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद आप असो। सभी लोग आंसू बहाने का एक अनुभव प्राप्त करके जाइए, आणि आज आपण अश्रू ढाळण्याचे अनुभव प्राप्त करून परत जाऊया। कारण संसार में भयानक संभव हो रहा है। कारण या जगामध्ये भयंकर अशी छिन्न घटना घटत आहेत। इस घड़ी में देश नाश हो जाएगा हम नहीं जानता है। आणि कोणत्या वेळेस देशाचे नाश होईल आपल्याला ठाऊक हमारा नाही। यीशु कभी आएगा हम नहीं जानता है। आपला येशू ख्रिस्त केव्हा येत आहे आपल्याला ठाऊक नाही। हमारा मृत्यु कभी होता हमको नहीं जानता है। आपले मृत्यू मरण कधी येईल आपल्याला ठाऊक नाही। उसका पहले आंसू बहा बहा के प्रार्थना कीजिए। त्याआधी अश्रू ढाळून ढाळून तुम्ही प्रार्थना करा। हमारे यीशु के बारे में क्या पढ़ता है? आपल्या येशू विषयी आपण काय वाचतो? इब्रियों की पत्रिका 5 अध्याय के 7 वचन में, इब्री लोकास पत्र 5 अध्याय 7वें वचन। इस समय में उसने आंसू बहा के प्रार्थना किया। प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमने बागेमध्ये अश्रू ढाळून ढाळून प्रार्थना केला आहे। जल्दी पढ़ो। त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान त्याचजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली। यीशु ने अपनी देह में रहने के दिनों में ऊंचे शब्द से पुकार पुकार कर और आंसू बहा बहा कर उससे जो उसको मृत्यु से बचा सकता था प्रार्थनाएं और विनती की और भक्ति के कारण उसकी सुनी गई। प्रभु की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। आज रात का वक्त आज रात्रीच्या वेळेस यीशु का सम्मान कितना लोग प्रार्थना करना चाहता है? येशू सारखे किती लोक तुम्ही प्रार्थना करू इच्छिता? यीशु आंसू बहा के प्रार्थना किया। आणि येशू अश्रू गाळीत प्रार्थना केला आहे। कलवारी में जय पाने के लिए, आणि वधस्तंभावर जय प्राप्त कष्ट करण्याकरिता, उठाने के लिए,
कष्ट उचलण्याकरिता, सब समस्या को सामना करने के लिए सर्व समस्याची सामना करण्याकरिता आंसू बहा बहा के प्रार्थना किया। अश्रू गाळीत गाळीत तो प्रार्थना केला। कितना लोग वो प्रार्थना का आत्मा चाहता है। किती लोक या प्रकारची प्रार्थनेची आत्माची अपेक्षा करीता। अंतिम दिनों में मेरे लोग में आंसू बहाने का आत्मा मैं उंडेल दूंगा। आणि शेवटच्या दिवसामध्ये अश्रू गाळण्याचे आत्म्याचा वर्षाव करीन। जो आंसू बहा के प्रार्थना करता है वो लोग सुरक्षित में रहेगा। आणि जे कोणी अश्रू ढाळून प्रार्थना करीतात ते सुरक्षित राहतील, वो संभाला जाता है। त्यांचे संरक्षण होईल। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाचे नावास धन्यवाद असो। ये अंतिम घड़ी में वहां पहुंच गया है। या शेवटच्या वेळेस आपण आलो आहोत हमारा आगे समय नहीं है, आणि पुढे आणखी वेळ नाही। इसलिए अभी जो आंसू बहाना बंद हो गया, अभी आज से शुरू कीजिए। यास्तव ज्यांचे अश्रू ढाळण्याचे अनुभव गेले आहे, आजपासून अश्रू गाळण्यास प्रारंभ करा। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। लूक सुसमाचार 18 अध्याय लूक सुवर्तमान 18 अध्याय 10 से 13 तक पढ़ने से 10 पासून 13 वचन वाचले असता एक परुषी व एक जकादार असे दोघे जण प्रार्थना करावयास मंदिरात वर गेले। परुषाने उभे राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर मनुष्य अपहारी। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। क्या पढ़ता है? या ठिकाणी काय वाचतो? फरीसाई ने आणि जो परुषी अपना अपना धार्मिकता को प्रकट करता है। या ठिकाणी परुषी जे आहे स्वतःची नीतिमत्व प्रकट करत आहे। वो पापी व्यक्ति क्या प्रार्थना करता है? आणि परंतु पापी काय प्रार्थना करत आहे? मैं स्वर्ग की ओर मेरा मुंह भी नहीं दिखा सकता हूँ। आणि मी स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील योग्य नाही। अपने आप को कितना नम्र किया है। पहा तो स्वतःस किती नम्र केला आहे। ये शास्त्री मुंह खोल के प्रार्थना नहीं कर पाता, आणि तो तोंड उघडून देखील प्रार्थना करत नाही, आंसू नहीं बहा सकता, अश्रू ढाळू शकत नाही, अपना अपना धार्मिकता को उठा के दिखाता है। आणि आपले नीतिमत्व आपण दाखवत आहोत। आजकल का वही अनुभव में हम दिखाई देता है। आजकाल या अनुभवामध्ये आपण दिसून येत आहोत। इस अनुभव से हम बाहर आना चाहिए। या अनुभवातून आपण बाहेर आले पाहिजे। हमारा दोष के लिए, पाप के लिए हम आंसू बहाना चाहिए। आपल्या दोषासाठी, चुकांसाठी आपण अश्रू ढाळले पाहिजे। यस्रा का किताब 10वां अध्याय के पहले वचन में, इस्राचे पुस्तक 10 अध्याय पहिले वचन, यस्रा का किताब 10वां अध्याय पहला वचन, इस्राचे पुस्तक 10 अध्यायाचे पहिल्या वचनामध्ये, जब इस्रा परमेश्वर के भवन के सामने पड़ा, रोता हुआ प्रार्थना और पाप का अंगीकार कर रहा था, तब इस्राएल में से पुरुषों, स्त्रियों और बच्चों की एक बहुत बड़ी मंडली उसके पास इकट्ठी हुई और लोग बिलक बिलक कर रो रहे थे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। उसने केवळ अपराधों के लिए विलंब विलंब करके रो रहा है। आणि तो जे आहे आपल्या पाप अंगीकार करून जे आहे तो रडत आहे। आज रात का वक्त, आणि आज रात्रीच्या वेळेस हमारे जीवन में घड़ा हुआ सारे अपराधों के लिए, आपल्या जीवनात घडलेले सर्व अपराधांकरिता आंसू बहा के प्रार्थना करने से अश्रू ढाळून आपण प्रार्थना केली असता हमारे सारे अपराध को प्रभु मिठा डालेगा। आपले सर्व अपराध परमेश्वर पुसून टाकेल। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। यशायाह 43वां अध्याय का 26 वचन में, एशियाचे पुस्तक 43 अध्याय 26 वचनामध्ये, वे लोग अपराध मैंने मिठा दिया है, आणि तुझे सर्व अपराध मी पुसून टाकले आहे, मैं स्मरण नहीं करूंगा। पुन्हा मी ते आठवणार नाही। आंसू बहा के जब प्रार्थना करता है, जेव्हा आपण अश्रू ढाळून प्रार्थना करीतो, निश्चय ही प्रभु हमारा अपराधों को क्षमा करता है। आणि नक्कीच प्रभू आपले अपराध क्षमा करीतो। हमारा अपराध क्षमा करना उतना नहीं, आणि केवळ अपराध क्षमा करतो एवढेच नव्हे, हमारे मन में, हमारे हृदय में, शरीर में बड़ा विश्राम देगा। आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात, आपल्या शरीरामध्ये एक विसावा देखील तो देतो। हाँ, प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। एक घर में एक लड़का बहुत बदमाश था। आणि एका घरामध्ये एक मुलगा खूप बदमाश होता, बिल्कुल माँ का बात, माँ बाप का बात नहीं सुनता। आणि आई वडिलांची गोष्टी तो ऐकत नव्हता। वो माँ रोज रो रो के प्रार्थना करती। आणि त्याची आई जी आहे रोज रडून त्याच्याकरिता प्रार्थना करीत असे। प्रभु की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। जितना माँ प्रार्थना करती है, लड़का और भी बदमाशी करते रहते। आणि आई जितकी अधिक प्रार्थना करायची तितका अधिक तो जे आहे त्रास द्यायचा, और भी जास्ती करते रहा, आणि अधिक तो करायचा। प्रभु की स्तुति हो। देवास धन्यवाद असो। लेकिन माँ प्रार्थना नहीं छोड़ा, प्रार्थना करते रहा। परंतु आई प्रार्थना सोडली नाही, सतत प्रार्थना करीत आंसू राहिली। बहा के प्रार्थना करता है। अश्रू गाळीत, अश्रू ढाळीत ती प्रार्थना एक करीत दिन राहिली। प्रभु आया, एक दिवस प्रभू आला, उसे कहा तुम आंसू बहाना बंद कर, आणि प्रभू म्हणाला की तू अश्रू ढाळणे बंद कर, तेरा प्रार्थना मैंने सुना। तुझी प्रार्थना मी ऐकली आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवास धन्यवाद असो। एक दिन एक बिल्डिंग में, लिफ्ट में ये लड़का जा रहा है। आणि एक दिवस बिल्डिंग मध्ये, लिफ्ट मध्ये हा मुलगा जात होता। उतना में एक
व्यक्ति 2 बकेट पानी लेके लिफ्ट में आया। आणि त्याच वेळेमध्ये एक व्यक्ती 2 बकेट पाणी घेऊन लिफ्ट मध्ये आला सो ये जवान पूछता ही आणि- अंकल ये 2 बकेट पानी कहाँ लेके जा रहा है? आणि हा तरुण विचारू लागला, अंकल हे 2 बकेट पाणी तुम्ही कोठे घेऊन जात आहात? प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। सो वो व्यक्ति क्या बोला? आणि तो व्यक्ती काय म्हणाला, ये पानी नहीं है, हे पाणी नव्हे तेरा निमित्त तेरा माँ ने बहाया हुआ आंसू है। आणि तुझ्याकरिता तुझ्या आईने गाळलेले हे अश्रू आहेत ये पानी मैं प्रभु के पास लेके जा रहा हूँ। आणि हे पाणी अश्रू मी देवाकडे घेऊन जात आहे। तुम्हारे लिए रात और दिन तेरे माँ आंसू बहाती है। तुझकरिता तुझी आई दिवस रात्र अश्रू गाळत आहे। आज रात को ऐसा कितना लोग प्रार्थना करता है, आणि आज रात्री किती लोक या प्रकारे प्रार्थना करिता, कितना माँ बाप बच्चों के लिए आंसू बहाता है, किती आई वडील आपल्या लेकरांकरिता अश्रू ढाळत आहेत और पति पत्नी की वजह से प्रार्थना करता है। आणि पती पत्नी करिता प्रार्थना करीत आहेत। लेकिन प्रभु आज जवाब लेके आया। परंतु आज देव उत्तर घेऊन आला प्रभु के आहे। नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद चिल्ला असो। चिल्ला के रोने लगा। आणि रडून आरोळी मारून तो रडू लागला वो लड़का लिफ्ट से बाहर आया। आणि तो मुलगा लिफ्टून बाहेर आला ये जो बताया वो स्वर्ग से आया वो दूत निकल गया। आणि हा सांगितलेला व्यक्ती स्वर्गदूत तो निघून गेला। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। जाके माँ का पाँव पकड़ा। आणि येऊन तो आईचे पाय धरू लागला। माँ आज से मैं ऐसा बुरा काम नहीं करेगा। आई मी येथून पुढे याचे काही वाईट काम करणार नाही। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। इस तरह कष्ट क्लेश में कितना माँ बाप आंसू से भरा हुआ है। आणि या प्रकारे किती क्लेशाने कष्टाने आई वडील अश्रूने भरले आहेत। 1 मिनट गुडने में खड़ा हो जाओ। 1 मिनिट आपण गुडघ्यावर बसूया। आज आपका आंसू का जवाब के साथ प्रभु आया है। आज तुमच्या अश्रूचे उत्तर घेऊन देव आला आहे। कितने सालों से तू आंसू बहाता है, किती वर्षापासून तू अश्रू गाळत वो आहे आंसू का जवाब आज मिलेगा। आणि त्या अश्रूचे उत्तर आज तुला मिळेल। आपका पति पियक्कड़ हो सकता है, आणि तुमचा पती कदाचित मद्यपी असेल, आपका पत्नी झगड़ालू हो सकता आणि है, तुमची पत्नी भांडणखोर असेल। आप कितना साल से आंसू बहाता है। किती वर्षापासून तुम्ही अश्रू 1 ढाळत मिनट आहात। गुडने में खड़ा हो जाओ। 1 मिनिट गुडघ्यावर उभे राहा। सब लोग प्रार्थना करो। सर्वे प्रार्थना करा। निश्चय प्रभास आपका आंसू का जवाब के साथ प्रभु आया। आणि खात्रीने तुमच्या अश्रूचे उत्तर घेऊन देव आला आहे। वो बेटा के लिए प्रार्थना किया, बेटा अबे सुधर गया। आणि मुलासाठी प्रार्थना केली असता मुलगा सुधरला। प्रभु ने जवाब दे दिया, देवाने उत्तर दिले तेरा बेटे को मैं बदल दिया। आणि तुझ्या मुलास मी बदलले। आज हमारे स्वभाव को बदलना चाहिए। आज आपले स्वभाव बदलले पाहिजे। हमारे दुष्ट स्वभाव, आणि आपले दुष्ट हमारे स्वभाव, दुष्ट क्रिया आपले दुष्ट क्रिया जब हम बदल डालेगा, परमेश्वर बदलून टाकेल। एक बूंद आंसू बहाओ, एक बुंद तुम्ही एक थेंब अश्रू एक वाहा। बूंद आंसू बहाओ, एक थेंब अश्रू वाहा तुरंत आपका समस्या हट जाएगा। आणि तुमची समस्या लगेच निघून जातील। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद मेरे असो। सुनने वाला प्रिय लोग, माझे ऐकणारे प्रिय मैं लोकांनो, तुमसे बातें कर रहा हूँ। देव तुमच्या सोबत बोलत आहे। यहाँ पर कितना लोग कितने सालों से आंसू बहाता है, या ठिकाणी किती लोक वर्षापासून अश्रू ढाळत कितना आहेत। लोग कितने साल से प्रार्थना करता है, किती वर्षापासून लोक प्रार्थना करत आहेत। लेकिन अभी आंसू का जवाब देने के लिए मैं आया। परंतु आज मी आता तुमच्या अश्रूचे उत्तर देण्याकरिता आलो आहे। आपका परिवार में समस्या, तुमच्या कुटुंबात समस्या आहे, आपका गांव में समस्या, तुमच्या कामात समस्या आहे, आपका व्यक्तिगत का समस्या, तुमचे व्यक्तिगत समस्या। 1 मिनट फक्त एक मुंह मिनिट खोल के आंसू बहाओ। आपले तोंड उघडून अश्रू ढाळा देखो गाळा। आप भी तुमको छुटकारा मिलेगा। आता तुम्हाला सुटका मिळेल। मैं आंसू का जवाब देने के लिए मैं आया। तुमच्या अश्रूचे उत्तर देण्याकरिता मी आलो आहे। कितना लोग प्रार्थना करेगा? किती लोक प्रार्थना करीता? मुंह खोल के 1 मिनट प्रार्थना करे। आपले तोंड उघडून प्रार्थना करा। रबाका सुनावा रामा तुला बाका तुनान्या आमेन। रबाका सुनावा रामा तुला बाक। हालेलुया, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। यीशु का नाम से मांगता है, आपका आंसू का जवाब प्रभु ने दे दिया। धन्यवाद करे। तुमच्या अश्रूचे उत्तर दिलेलं आहे, यासाठी आपण देवाचा धन्यवाद करूया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। मेरा सुनने वाला प्रिय लोग, माझे ऐकणारे प्रिय लोकांनो, कई लोग का कुप्पी में पानी नहीं है। आणि काही लोकांच्या कुपीमध्ये पाणी नाही। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। भजन संहिता 56 वर्स 6, स्तोत्र संहिता 56वे स्तोत्र याचे 6वे वचन, 8वां वचन, याचे 8वे वचन। जल्दी पढ़ो। सरपटताना जणू काय विरघळून जाणाऱ्या गोगलगाई सारखे ज्या पतन पावलेल्या गर्भाला 56:8। तू मेरे मारे मारे फिरने का हिसाब रखता है, तू मेरे आंसुओं को अपनी कुप्पी में रख ले। मेरी आंसू को कुप्पे में रखा है।
आणि माझी आसवे तू आपल्या बुदलीत भरून ठेवली कितने आहे. सालों से आंसू बहाता है, किती वर्षापासून तुम्ही अश्रू आपका वाहता आंसू का जवाब मिल गया. आणि तुमच्या आसवाचे उत्तर मिळाले आहे. लेकिन कई लोग कुप्पी में पानी नहीं है. परंतु अनेकांच्या बुदलीत पाणी नाही कई लोग कुप्पी ड्राई हो गया, आणि अनेकांची बुदली जी आहे सुकलेली आहे आंसू नहीं आता है. आणि अश्रू येत नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद हृदय असो. कठोर हो गया, आणि आपले अंतकरण कठीण झाले आहे. हृदय कठोर हो गया. आपले अंतकरण कठीण झाले आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. और हृदय में प्रभु अभिषेक के द्वारा थोड़ डालेगा. आणि तुमचे कठीण अंतकरण अभिषेकाच्या द्वारे देव तोडून टाकेल. कितना लोग कुप्पी में पानी है. किती लोकांच्या बुदलीत पाणी आहे. मैं रोज प्रार्थना करता हूँ, आंसू आता है बोलने वाले कितना लोग हाथ उठाओ. आणि मी रोज प्रार्थना करीतो, मला अश्रू येतात म्हणणारे हात उंच करा. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. कितना लोग आंसू बहाता है. किती लोक अश्रू गाळतात. आंसू बहाने से ये महाराष्ट्र सगर प्रभु आशीष करेगा. तुमच्या अश्रूच्या द्वारे हे महाराष्ट्र राज्य देव आशीर्वादित करेल. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. कैसा प्रभु आशीष करेगा. कसे देव आपल्याला आशीर्वादित करेल. हम दीन और नम्र के साथ हम रहने से जरूर हमारे आंसू का जवाब प्रभु देगा. आपण नम्रतेने लीनतेने असले असता देव आपल्याला आशीर्वादित करेल. यशाया 57 में लिखा है 15 वचन में, दीन और नम्र लोग के साथ मैं वास करता हूँ. यशाया 57:15 मध्ये देव म्हणत आहे, लीन व नम्र जनांसोबत मी राहतो. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. अपने आप को दीन बनना चाहिए. आणि स्वतःच तुम्ही लीन नम्र केले पाहिजे. अपने आप को नम्र बनना चाहिए. आपण स्वतःच नम्र बनविले पाहिजे. ऐसा लोग को प्रभु निश्चय आशीष करेगा. आणि नक्कीच अशा लोकांना परमेश्वर आशीर्वादित करेल. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. ये व्यक्ति ने क्या किया. हा व्यक्ती काय केला आहे. उसने यीशु के पास आया. आणि तो येशूकडे आला. यीशु ने उसको बुलाया. येशू त्याला बोलविले. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. यीशु ने पूछा, येशूने मैं आपके लिए क्या करूं. येशूने विचारिले, मी तुझ्याकरिता काय करावे. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. आज प्रभु आपसे पूछता है, आज देव तुम्हास विचारत आहे, मैं आपके लिए क्या करूं. मी तुम्हाकरिता काय करावे. आपको क्या चाहिए. तुम्हास काय हवे. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. प्रभु पूछता है. देव तुम्हास विचारत आहे. वो वचन पढ़ो. ते वचन वाचूया. कारण जो उच्च परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभु आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थान. 10वां अध्याय, मार्क 10वां अध्याय में लिखा है, मार्क तू शुभवर्तमान. क्या चाहता है. तुला काय हवे आहे. तू क्या चाहता है. तुला काय हवे आहे. मैं तेरे लिए क्या करूं. आणि तुझकरिता मी काय आज करावे. प्रभु पूछता है, क्या चाहता है आप. आणि तुम्ही काय इच्छिता. प्रभु क्या करना चाहिए. आणि देव काय केले पाहिजे. प्रभु की स्तुति हो. देवाची स्तुती असो. आपको प्रार्थना आत्मा चाहिए. तुम्हास प्रार्थनेची आत्मा हवे काय. पवित्र आत्मा अभिषेक चाहिए. पवित्र आत्मेचा अभिषेक पाहिजे काय. प्रभु का प्रेम से बनना चाहिए. देवाच्या प्रीतीने भरायचे आहे प्रभु काय. की स्तुति हो. देवाची स्तुती असो. ऐसा होने से आपका पुराना वस्त्र को हटा दो. आणि असे असेल तर तुमचे जुने वस्त्र तुम्ही सोडून द्या. जब यीशु के पास आया था, जेव्हा तो येशूकडे आला वो पुराना वस्त्र को हटा दिया. आणि जुने वस्त्र तो टाकून दिला. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. हम क्या पढ़ता है. आपण काय वाचत आहे. यशाया का किताब 64 में पढ़ता है, यशायाचे पुस्तक 64 अध्यायामध्ये वाचतो. 6वां वचन में, 6वे वचन. मैला वस्त्र है. आणि आपले जे आहे मलिन वस्त्र आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. आज रात का तो वस्त्र को फेंक दो. आणि तुमचे घाणेरडे वस्त्र फेकून द्या. जकरिया 3 अध्याय के 3 वचन में, जकर्याचे पुस्तक 3 अध्याय 3 वचनामध्ये, मैला वस्त्र को निकाल दो. आपले जे मलिन वस्त्र आहे ते काढून टाका. प्रभु की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. कोलोसिया 3 अध्याय के 5 वचन में, कोलोसिया 3 अध्याय 5 वचन में, कोलोसीकरास पत्र 3 अध्याय 5व्या वचनामध्ये, पुराना स्वभाव को निकाल दो. जुने स्वभाव काढून टाका. ये सब उसके वस्त्र को फेंक दिया. आणि सर्व जुने वस्त्र तो टाकून दिला. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. आज रात का वक्त आज रात्रीच्या वेळेस पुराना स्वभाव के साथ नहीं जाना. आणि जुन्या स्वभावाने आपण जाऊ नये. हम क्या वस्त्र को धारण करना है. आपण कोणते वस्त्र धारण करावे. आत्मिक वस्त्र को धारण करो. आध्यात्मिक वस्त्र धारण करा. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. पहला वस्त्र स्तुति का वस्त्र है. आणि प्रथम वस्त्र स्तुतीचे वस्त्र आहे. यशाया 51 अध्याय 3 वचन, यशायाचे पुस्तक 51 अध्याय 3 वचन. सभी लोग मुंह खोल के स्तुति करना सीखो. आणि प्रत्येक जण तोंड उघडून देवाची स्तुती करणे शिका. स्तुति का वस्त्र. स्तुतीचे वस्त्र. दूसरा
दूसरा वस्त्र है उद्धार का वस्त्र। आणि दुसरे वस्त्र तारणाचे वस्त्र आहे। यखा 61 10 में लिखा है आणि 61 अध्यायाची 10व्या वचनात लिहिण्यात आले आहे, उद्धार का वस्त्र तारणाचे वस्त्र और उद्धार का वस्त्र, आणि तारणाचे वस्त्र, प्रभु के नाम को धार्मिकता का वस्त्र, नीतिमत्वाचे वस्त्र, प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। तीसरा वस्त्र पवित्र वस्त्र। आणि तिसरे वस्त्र पवित्र वस्त्र आहे। निर्गमा का किताब 28 अध्याय दूसरा वचन, निर्गमनाचे पुस्तक 28 अध्याय दुसरे वचन, प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। पवित्र वस्त्र, पवित्र वस्त्र, ये सारे वस्त्र को धारण करो। हे सर्व वस्त्र तुम्ही धारण करा। प्रभु के नाम को धन्यवाद हो। देवास धन्यवाद असो। चौथी वस्त्र श्वेत वस्त्र। आणि चौथे वस्त्र श्वेत वस्त्र, प्रकाशित वाक्य तीसरा अध्याय 5 वचन, प्रकटीकरणाचे पुस्तक दुसरे अध्याय 5वे वचन, जो जय पाएगा उसको श्वेत वस्त्र दिया जाएगा। आणि जो कोणी जय प्राप्त करेल त्याला श्वेत वस्त्र देण्यात येईल। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। छठवा वचन, आणि सहावे वस्त्र, छठवा वस्त्र, सहावे वस्त्र, प्रकाशित वाक्य प्रकटीकरण 19वां अध्याय 19 अध्याय 7 और 8वां वचन, 7वे 8वे वचन, मलमल के वस्त्र। आणि जे आहे मलमलाचे वस्त्र, वो मेमने के शादी का समय आ पहुंच गया। आणि लग्नाचे दिवस आले आहे। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। सातवां वस्त्र, आणि 7वे वस्त्र, विवाह का वस्त्र, विवाहाचे वस्त्र, वो उसका बिना हम प्रभु के आगमन में जा नहीं सकता। त्याशिवाय देवाच्या आगमनात आपण जाऊ शकत नाही। मत्ती 22 अध्याय मत्ती 22 अध्याय 11-12 वचन में देखता है, 11 आणि 12 वचनात आपण पाहतो, ये आत्मिक वस्त्र को धारण करो। हे आध्यात्मिक वस्त्र आपण धारण करूया। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। जल्दी जल्दी बपतिस्मा ले लो। लवकर लवकर तुम्ही बाप्तिस्मा घ्या। पाप की करार करो। आपले पाप अंगीकार करा। पवित्र आत्मा का अभिषेक पालो। पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त करा। संसार में अंधकार छाया जाता है, आणि या जगामध्ये अंधकार वेढत आहे। हाँ, प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। जब उसने वो अस्त्र को फेंक दिया, जेव्हा तो वस्त्र टाकून दिला, प्रभु ने उसका विश्वास आदर करके उसका दृष्टि दे दिया। आणि त्याच्या विश्वासाचे आदर करून देवाने त्यास दृष्टी दिली। उसने उसका सामने प्रभु ने विश्वास का द्वार खोला है। आणि त्याच्या समोर विश्वासाचे द्वार उघडण्यात आले आहे। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। प्रेरितों का काम 14 अध्याय 26-27 वचन, प्रेषितांचे कृत्य 24 अध्याय, प्रेरितों का काम 14-27। प्रेषितांचे कृत्य 14 अध्याय 27 वचन। मेरे सुनने वाला प्रिय लोग, माझे ऐकणारे प्रिय लोकांनो, आपके सामने विश्वास का द्वार प्रभु ने खोल दिया। तुमच्या समोर विश्वासाचे द्वार देवाने उघडले आहे। जल्दी पढ़ो, जल्दी पढ़ो। वहाँ तेथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी मिळून आपण देवाच्या सहवासात असताना त्याने काय केले आणि विदेशी लोकांकरिता विश्वासाचे दार कसकसे उघडिले हे सांगितले। वहाँ पहुंचकर उन्होंने कलीसिया इकट्ठी की और बताया कि परमेश्वर ने उनके साथ होकर कैसे बड़े बड़े काम किए और अन्य जातियों के लिए विश्वास का द्वार खोल दिया। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। उनको विश्वास का द्वार खोल दिया। विश्वासाचे द्वार उघडले। वो चिल्ला चिल्ला के पुकार रहा है, आणि तो जे आहे आरोळी मारत आहे, ओरडत आहे, नजरेत का यीशु मेरे पर दया कर। हे नासरेत येशू मजवर दया कर। वो चिल्लाना बंद नहीं किया। आणि तो ओरडणे सोडला नाही। प्रभु का आगमन तक हम चिल्लाते रहना चाहिए। देवाच्या आगमनापर्यंत आपण ओरडत आरोळी मारत राहिले प्रभु के पाहिजे। नाम को धन्यवाद हो। देवाचा धन्यवाद असो। आंसू के लिए आज जवाब देने के लिए मैं आया हूँ। आणि तुमच्या अश्रूचे उत्तर देण्याकरिता मी आलो आहे। उत्पत्ति का किताब 21 अध्याय उत्पत्तीचे पुस्तक 21 अध्याय 16-17 वचन में पढ़ता है, 16-17 वचनात आपण वाचतो, अजीरा उसका बेटा को लेकर जंगल में आया। आणि हजीरा त्याच्या मुलास घेऊन अरण्यात आली। वो घर से लेकर पानी और रोटी खत्म हो गया। आणि त्याचकडे असलेले भाकर पाणी समाप्त झाले। प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। अभी बच्चा मरने के लिए समय आ गया। आणि हे बाळ जे आहे मरण पावण्याच्या स्थितीत आले आहे। अजीरा क्या बोलती है? हजीरा काय म्हणू लागली, हे प्रभु मेरा बेटा का मृत्यू मैं देख नहीं सकता। हे प्रभु मी माझ्या दृष्टीने माझ्या नजरेने माझ्या मुलाचे अंत पाहू शकत उसने नाही। फूट फूट के रोया। आणि ती जी आहे मोठमोठ्याने रडली। पढ़िए। आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसली। ती मनात म्हणाली, मी आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यांनी पाहू नये। आणि ती त्याच्याकडे तोंड करून बसून हंबरडा फोडून रडू लागली। देवाने मुलाची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हगारेला म्हटली, हगारे तू कष्टी का भिवू नको, कारण मूल आहे। तेथून देवाने त्याची दीनवाणी ऐकली आहे। और आप उस तीर भर के टप्पे पर दूर जाकर उसके सामने ये सोचकर
बैठ गई, मुझको लड़के की मृत्यु देखनी ना पड़े। तब वे उसके सामने बैठी हुई चिल्ला चिल्ला के रोने लगी। परमेश्वर ने उस लड़के की सुनी और उसके दूत ने स्वर्ग से हाजिरा को पुकार कर कहा, हे हाजिरा, तुझे क्या हुआ? मत डर, क्योंकि जहाँ तेरा लड़का है वहां से उसकी आवाज परमेश्वर को सुन प्रभु पड़ी की है। स्तुति हो। देवाची स्तुती असो। माँ बच्चा मरने के समय चुप नहीं रह सकती है। आणि जे आहे आई आपला बाळ म्हणत असता ती शांत राहू शकत नाही। आज रात का वक्त आज रात्रीच्या वेळेस आपका बेटा का स्थिति ऐसा होने से आणि तुमच्या मुलाची स्थिती अशी असेल कोई तर माँ बाप चुप नहीं रहेगा। कोणतेही आई वडील शांत राहणार अभी नाही। हजीरा चिल्ला चिल्ला के पुकार रहा है, आणि हजीरा हंबरा फोडून ती ओढत आहे, हे प्रभु मेरा बेटा का मृत्यू देख नहीं सकता। हे प्रभू मी माझ्या मुलाचे मृत्यू पाहू शकत नाही। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। आज रात को आज रात्री आप रोने से, तुम्ही जर रडलात आप तर, चिल्लाने से तुम्ही ओरडलात तर आपका आंसू प्रभु के पास जाएगा। तुमचे अश्रू देवाकडे जाईल तुरंत जवाब मिलता है। आणि लगेच उत्तर मिळेल। दूत ने जवाब दे रहा है, आणि तो तुम्हाला उत्तर देत आहे, ओ तू डरो मत, आणि तू भिवू नकोस, तेरा बच्चों को मैं जिंदा रखा है। आणि तुझ्या मुलास मी जिवंत ठेवले आहे। आज रात का वक्त आज रात्रीच्या वेळेस कितना माँ बाप लोग आंसू बहाएगा। किती आई वडील अश्रू ढाळत आहात चिल्ला चिल्ला के प्रार्थना करो। आणि तुम्ही अश्रू आक्रोश करीत प्रार्थना करा। आंसू बहा के प्रार्थना करने से अश्रू गाळीत प्रार्थना केली असता अनेक समस्या का उत्तर मिलेगा। तुमच्या समस्याचे उत्तर मिळेल, अनेक कष्ट का जवाब मिलेगा। प्रत्येक कष्टाचे उत्तर मिळेल। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाची स्तुती असो। प्रिय लोग, आंसू बहाने का आस प्रभु ने एक आत्मा आपको पर उंडेल लेकर आया है। आणि प्रिय लोकांनो, अश्रू गाळण्याचे आत्माचा वर्षाव आज देव तुमच्यावर करत आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। दूसरा राजा 20वां अध्याय दुसरे राजाचे पुस्तक 20 अध्याय पहला 5 वचन में पढ़ता है। पहिले 5 वचन जेव्हा आपण वाचतो, हिजकिय्याह बड़ी बीमार में पड़ा है। आणि हिजकिय्याह जे आहे आजारी पडला प्रभु का भविष्यद्वक्ता आगे कहा तू मर जाएगा, आणि एक संदेष्टा म्हणाला की तू खात्रीने मरशील तेरे सारे काम तू ठीक करो। आणि तुझे सर्व कार्य तू व्यवस्थित करून घे। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। लेकिन यशायाह क्या किया? परंतु हिजकिय्याह काय केला? हिजकिय्याह ने क्या किया? परंतु हिजकिय्याह काय केला? फूट फूट के रोया। आणि आक्रोशाने तो रडला। जब आंसू के लिए बड़ा शक्ति है, आणि अश्रूमध्ये एक मोठे सामर्थ्य आहे, आंसू में बड़ा सामर्थ्य है। आणि अश्रूमध्ये एक मोठे सामर्थ्य आहे। ये जो आंसू है प्रभु के पास गया, आणि हे अश्रू देवाकडे गेले। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। प्रभु के लिए क्या क्या किया स्मरण करके प्रभु से बताया। आणि देवाकरिता काय काय त्याने केले आहे सर्व काही तो देवाकडे सांगू लागला। पढ़िए, हिंदी में पढ़ो। उन दिनों में हिजकिय्याह ऐसा रोगी हुआ कि मरने पर था, और आमोस के पुत्र यशायाह भविष्यद्वक्ता ने उसके पास जाकर कहा, यहोवा यूं कहता है कि अपने घराने के विषय जो आज्ञा देनी हो वे दे, क्योंकि तू नहीं बचेगा, मर जाएगा। तब उसने दीवार की ओर मुंह फेर यहोवा से प्रार्थना करके कहा, हे यहोवा, मैं विनती करता हूँ, स्मरण कर कि मैं सच्चाई और खरे मन से अपने को तेरे सम्मुख जानकर चलता आया हूँ, और जो तुझे अच्छा लगता है वही मैं करता आया हूँ। तब हिजकिय्याह फूट फूट कर रोया। तब ऐसा हुआ कि यशायाह आंगन के बीच तक जाने भी ना पाया था कि यहोवा का यह वचन उसके पास पहुँचा, लौटकर मेरी प्रजा के प्रधान हिजकिय्याह से कहे कि तेरे मूल पुरुष दाऊद का परमेश्वर यहोवा यूं कहता है कि मैंने तेरी प्रार्थना सुनी और तेरे आंसू देखे हैं, देख मैं तुझे चंगा करता हूँ। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। फूट फूट के रोया, आणि तो मनस्वी हंबरला फोडून रडला, फूट फूट के रोया। आणि आक्रोश करीत रडला। ये आंसू में बड़ा शक्ति है। आणि अश्रूमध्ये मोठे सामर्थ्य आहे। उसने फूट फूट के रोया, प्रभु का हृदय को हिला दिया। आणि तो जे आहे आक्रोश करून रडून जे आहे देवाचे अंतकरण तो हलवला। ओ प्रभु का हृदय को पिघल गया। आणि देवाचे अंतकरण जे आहे विरघळून गेले। आज रात को, आज रात्री आपको क्या बीमार है, तुम्हास कोणती आजार आहे, क्या समस्या है, कोणती समस्या आहे, क्या कष्ट है, कोणते कष्ट आहे, इसके राजा का समान हिजकिय्याह राजाप्रमाणे अपने आप को नम्र करके स्वतःस नम्र करीत फूट फूट के रोने से आक्रोश करीत रडले असता अभी आपके लिए एक छुटकारा मिलेगा। आता तुम्हास सुटका मिळेल। जो भी बीमार है घुटने में खड़ा हो जाओ। आणि जितके आजारी आहात तुम्ही गुडघ्यावर बसा। 2 मिनट घुटने में खड़ा हो जाओ। 2 मिनिट तुम्ही गुडघ्यावर उभे राहा। क्या भी बीमार होने दो, कोणतेही आजार असू
असू दे. दो प्रकार का बीमार है, दोन प्रकारचे आजार आहेत. एक आत्मिक बीमार, एक आध्यात्मिक आजार दूसरा शारीरिक बीमार. आणि दुसरे शारीरिक आजार. भजन संहिता 41 अध्याय पहला 3 वचन में पढ़ता है, आणि स्तोत्र 41 याच्या पहिल्या 3ऱ्या वचनात पाहतो. आप कई तरह बीमार में होगा. आणि तुम्ही विविध प्रकारे आजारी असाल. वे लोग घुटने में खड़ा हो जाओ, ते तुम्ही गुडघ्यावर उभे राहा उस बीमार के स्थान पर हाथ रखो. आणि त्या आजाराच्या ठिकाणी तुम्ही हात ठेवा. सारे संत लोग अभी प्रार्थना करने वाला है. सर्व संतगण आता प्रार्थना करणार आहेत. आपका समस्या का आज छुटकारा मिलेगा. तुमच्या सर्व समस्याचे समाधान मिळेल. समाधान कैसा मिलेगा? आणि उत्तर कसे मिळेल? इसके राजा के समान चिल्ला चिल्ला के प्रार्थना करो, आणि हिजकिया राजाप्रमाणे ओरडून ओरडून प्रार्थना करा फूट फूट के रोना. आणि आक्रोश करून प्रार्थना करा. अभी आपका बीमार का समाप्त है, आणि आज तुमच्या आजाराची समाप्ती आहे. आपका घर का समस्या समाप्त है, तुमच्या घरातील समस्याचे समाप्ती आहे. आपका कोर्ट का समस्या समाप्त है. आणि तुमच्या कोर्टच्या केसचे अंत आहे. कितना लोग आंसू बहाएगा? किती लोक अश्रू ढाळणार. हाँ, घुटने में खड़ा हो जाओ, गुडघ्यावर उभे राहा. सभी लोग हाथ पकड़ो. सर्व आपले हात धरा. बीमार लोग बीमार के स्थान पर हाथ रखो. आणि जे आजारी आहे तुमच्या आजार जागेवरती आपले हात ठेवा. स्टेज का समतल लोग घुटने में खड़ा हो जाओ. आणि स्टेजवरील संतगण गुडघ्यावर उभे राहा. हमारा प्रजा के लिए हम प्रार्थना करेंगे. आपल्या लोकांकरिता आपण प्रार्थना अभी करूया. प्रभु का शक्ति उतरेगा, देवाचे सामर्थ्य उतरून येईल. प्रभु का बल उतरेगा. देवाचे बळ उतरून येईल. ताला मुंह खोलेगा. किती लोक आपले तोंड उघडतात. इसकी का समान कौन फूट फूट के रोएगा? आणि हिजकियाप्रमाणे कोण आक्रोश करीत प्रार्थना करीता. आज बीमार के साथ वापस मत जाओ. आज आजारासह तुम्ही परत जाऊ नका. कितने सालों से ये बीमार से कष्ट उठाता है. किती वर्षापासून तुम्ही या आजाराने ग्रस्त आहात. रात को नींद नहीं आता है, रात्री झोप येत नाही. और रात को स्लीपिंग गोली लेके सोता है. आणि रात्री झोपेची गोळी घेऊन तुम्ही झोपता. अभी वो आवश्यकता नहीं है. आता त्याची गरज नाही. आपका आंसू का जवाब, तुमच्या अश्रूचे उत्तर, यीशु के लहू में जवाब, येशूच्या रक्तात उत्तर, यीशु के नाम में जवाब. येशूच्या नावात उत्तर. कितना लोग मुंह खोलेगा? किती लोक आपले तोंड उघडतात. बीमार लोग आपका बीमार के स्थान में हाथ रखो. आणि जितके आजारी आहात तुमच्या आजाराच्या स्थानी आपले हात ठेवा. जो समस्या है बाया हाथ उठाओ. आणि जे आपले समस्याने आहात आपले उजवे हात वर करा. आप चुपचाप नहीं रहना. तुम्ही शांत राहू नका. इस हजीरा कैसा रोया? हजीरा कशा प्रकारे रडली. अभी रोने से तुरंत आकाश से शब्द आएगा. आणि जर तुम्ही रडलात तर आकाशातून शक्ती उतरून येईल. प्रभु का आवाज आएगा. देवाचे शब्द येईल. मेरा बेटा मैं तुझे चंगाई किया. माझ्या मुलं मी तुला बरे केले आहे. मेरा बेटी तेरे समस्या को निकाल दिया. माझ्या मुली तुझे समस्या मी काढून टाकल्या मैं आहे. चंगा करने वाला प्रभु. मी आरोग्य देणारा परमेश्वर. मुंह खोल के प्रार्थना करो. आपले तोंड उघडून प्रार्थना करा. 1 मिनट मुंह खोलो. 1 मिनिट आपले तोंड उघडा. हालेलुया. आमीन. ये बड़ा झुंड में एक झुंड रो रहा है. आणि या मोठ्या कळपामध्ये एक कळप रडत आहे. एक झुंड रो रहा है. एक कळप रडत आहे. वो दीन लोग हैं, आणि ते नम्र लोक आहेत. वो गरीब लोग हैं, ते दरिद्री गरीब लोक आहेत. वो लोग ही रोता है. तेच लोक रडतात. अभी अभिषेक उतर रहा है. अभिषेक उतरून येत आहे. प्रेरितों का काम दूसरा अध्याय पहले वचन में. प्रेषितांचे कृत्य 2रे अध्याय पहिल्या वचनामध्ये. पेंतिकोस्त का आंधी आ रहा है. आणि पेंतिकोस्टलची तुफान आंधी येत आहे. पेंतिकोस्त का आंधी आ रहा है. पेंतिकोस्टलचे आंधी तुफान येत आहे. अभी आपका छुटकारा, आता तुम्हा सुटका. आपके सारे बंध टूट जाएगा. तुमचे सर्व बंधने तुटून जातील. आमीन. आमीन. हालेलुया. आमीन. आमीन. सारे संत लोग, स्टेज में रहने वाले पौट लोग, सब उनके लिए प्रार्थना करो.
आणि स्टेजवर असणारे सर्व संतगण त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अब भी प्रभु की शक्ति जाएगा. आता देवाची शक्ती उतरून येईल वो आंसू बहाते प्रभु देख रहा है. आणि तुमचे अश्रू देव पाहत आहे. इसके राजा से प्रभु क्या कहा? इसके राजा से प्रभु ने क्या कहा? हिजकिया राजा देवाने काय म्हटले? तेरा प्रार्थना मैंने सुना, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. तेरा आंसू को मैंने देखा, तुझे अश्रू मी पाहिले आहे. तेरा आंसू को मैंने देखा. रोबा खातिरान्या, तुझे अश्रू मी पाहिले आहे. रबा का सुना बना, सुना बना बना बना. आमेन. रबा का आमेन. रबा का सुना बना. हालेलुया. आमेन आमेन. मेरा प्रिय लोग, मैं अद्भुत काम करने के लिए आया हूं. मी अद्भुत काम करण्यासाठी आलो आहे. मैं स्तुति में भयंकर, आणि माझ्या स्तुतीमध्ये मैं स्तुति में भयंकर मी स्तुतीमध्ये भयंकर अद्भुत काम करने के लिए आया. अद्भुत काम करण्यासाठी आलो आहे. ये तीसरा दिन में अद्भुत काम करने के लिए आया. या तिसऱ्या दिवशी सोडविण्यासाठी मी आलो आहे. आमीन. अभी आश्चर्य काम तू देखेगा. आता तू अद्भुत काम पाहशील. आमीन आमीन. सुना बना बना बका. आमीन आमीन. हालेलुया हालेलुया. आमीन. प्रिय लोग, प्रिय लोकांनो, जब लाजर मर गया, जेव्हा लाजर मरण पावला मरिया ने फुट फुट के रोया. आणि मरिया जी आहे ती अश्रू ढाळून रडू लागली. उनके साथ यहूदी लोग भी रोने लगा. आणि त्यासोबत यहुदी लोक देखील रडू लागले. उस समय पर यीशु उधर आया. त्या ठिकाणी येशू त्या ठिकाणी आला. वो लोग रोने का देखे, आणि त्यांचे रडणे पाहून यीशु भी रोया. येशू देखील रडला. आज रात को आज रात्री प्रभु तेरे लिए रो रहा है. प्रभु दुष्करिता रडत आहे. मेरे बच्चों, माझ्या लोकांनो, तू दुख मत करो. तुम्ही दुःखी होऊ नका. मैं तेरे लिए रो रहा हूँ. मी दुष्करिता रडत आहे. तेरे बीमार को चंगाई करेगा. तुमचे आजार मी बरे करीन. मरा हुआ लाजर को जिलाया. मेलेल्या राजलास देवाने जिवंत केले. तेरा शरीर को जिलाएगा. तुझे शरीर तो जिवंत करील. तेरा स्वभाव को जिलाएगा. तुमचे स्वभाव तो संजीवित तेरा करील. बीमार को चंगाई करेगा. तुमचे आजार तो बरे करील. रबा का सुना बना तो लाबा का तेरा. आमीन हालेलुया हालेलुया. रबा का सुना. आमीन. कितना लोग अभी प्रभु का हाथ स्पर्श कर लिया. किती लोक देवाचे हात स्पर्श केलेले अनुभव घेत आहात. प्रभु ने उसका हाथ बढ़ाकर आपको छुआ है. आणि देव त्याचे हात वाढून तुम्हाला स्पर्श केला आहे. कई लोग ने हाथ बढ़ाकर प्रभु को छुआ है. आणि अनेक लोक आपले हात वाढून देवा स्पर्श केले आहेत. आंखों से आंसू बहता है. आणि डोळ्यातून अश्रू वाहत आहे. हाथ बढ़ाया. आपले हात वाढविले. यीशु हाथ बढ़ाया. येशू हात वाढविले. तेरे बीमार के स्थान को स्पर्श किया. तुमचे आजाराचे स्थान तो स्पर्श केला. ओ मैं डॉक्टर हूँ. आणि तो गोत्र आहे. मैं वैद्य हूँ. मी वैद्य मैं आहे. तुझे स्पर्श कर दिया. मी तुला स्पर्श केले आहे. मैं चंगाई किया. मी तुला बरे केले आहे. आमीन हालेलुया. गुराबा ना बना बा गुराबा का तुराबा. आमीन. कितना लोग चंगाई पाए हाथ उठाइए. किती लोक आरोग्य प्राप्त केलात आपले हात उंच करा. प्रभु ने बहुत लोग स्पर्श किया. अनेकांना देवाने स्पर्श केले आहे. ये प्रभु के सम्मुख है. हे देवाचे सम्मुख आहे. अपने आंसू बहाया. तुम्ही अश्रू गाळलात. अपने आंसू बहाया. तुम्ही अश्रू ढाळलात. प्रभु क्या कहता है?
परमेश्वर काय म्हणत आहे? मेरा बेटी तेरा आंसू को मैंने देखा, माझ्या मुली तुझे अश्रू मी पाहिले आहे. मेरा बेटा तेरा आंसू को मैंने देखा. माझ्या मुलं तुझे अश्रू मी पाहिले आहे. जवाब का साथ आया. उत्तरासह तो आला. आज तेरे मन में बड़ा विश्राम, आज तुझ्या अंतकरणात मोठे तेरे हृदय विसावा. में विश्राम, तुझ्या अंतकरणात एक मोठा तेरे विसावा. शरीर में आरोग्य. तुझ्या शरीरात एक आरोग्य. ओ मैं पूरा छुटकारा दे दिया. तुम्हास परिपूर्ण सुटका तो दिला आहे. मार खाने से तू चंगाई हो गया. त्याच्या फटक्याने तुला आरोग्य मिळाले आहे. मैं मार खाने से तू चंगाई हो गया. मला बसलेल्या फटक्याने तुला आरोग्य मिळाले आहे. अभिषेक उतरता है. पेंतिकोस्त का अभिषेक उतर रहा है. पेंतिकोस्तेचा अभिषेक उतरून येत आहे. पेंतिकोस्त का आंधी आ रहा है. पेंतिकोस्तेची सुसाट वारा आत्मा येत में आहे. भरा. आत्म्यात भरून जा. आमेन आमेन हालेलुया आमेन हालेलुया. कितना लोग चंगाई पाया है? किती लोकांना आरोग्य मिळाले? हाथ उठाओ. आपले हात उंच करा. चंगाई पाए बोलो, झूठ मत बोलो. ज्यांना आरोग्य मिळाले आहे खरे सांगा. आपले हात प्रभु उंच ने करा. मुझे आज रात को चंगाई किया. आज रात्री देवाने मला बरे केले. विश्वास का द्वार खोल दिया. विश्वासाचे द्वार उघडले गेले. अभी शैतान कुछ नहीं कर सकता. आणि शैतान आता काही करू शकत कोई नाही. मनुष्य कुछ नहीं कर सकता. कोणी मनुष्य काही करू शकत मैं नाही. सर्वशक्तिमान हूँ. मी सर्वशक्तिमान आहे. मैं तेरे लिए वैद्य हूँ. मी तुझकरिता वैद्य आहे. मैं तुझे इलाज कर दिया. मी तुझे इलाज केला आहे. एक एक हड्डी को मैं जानता हूँ. एक एक घटी भी जानतो. मैं तेरा अंतकरण स्वभाव को भी बदल दिया. आणि तुझे अंतकरण तुझे स्वभाव देखील मी तेरा बदललो आत्मा के आहे. बीमार भी मैं चंगाई किया. तुझे आत्म्याचे आजार देखील मी बरे केलो आहे. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. अपने शरीर के बीमार को प्रभु ने चंगाई किया. आता शरीराचे आजार देवाने बरे केले. कितने लोग आत्मिक बीमार हैं. किती लोक आध्यात्मिकरित्या आजारी आहेत गुस्सा है, आणि रागाने आहेत घमंड है, आणि गर्व आहे. नाना प्रकार का दुष्ट स्वभाव है. नाना प्रकारचे दुष्ट स्वभाव आहेत. वो डॉक्टर के पास इलाज नहीं है. आणि ते वैद्याकडे त्याचे इलाज नाही. मैं आत्मिक बीमार से मैं यहाँ पर आया. मी आध्यात्मिक आजाराने या ठिकाणी आलो. प्रभु की स्तुति हो. देवाची स्तुती असो. पहले आपका दाहिने हाथ छाती पर रखो. तुमचे उजवे हात तुम्ही आपल्या छातीवर ठेवा. मैं आत्मिक बीमार हूँ. मी आध्यात्मिकरित्या आजारी आहे. यह बीमार छुटकारा पाने के बिना यीशु के आगमन में जा नहीं सकता. आणि या आजारातून सुटका प्राप्त न करता मी देवाच्या आगमनात जाऊ शकत नाही. प्रभु के नाम की स्तुति हो. देवाची स्तुती असो. मेरे सुनने वाला प्रिय लोग, माझे ऐकणारे प्रिय लोकांनो, दो बीमार को चंगाई करने के लिए मैं आया. आणि जे आजारापासून दो बीमार को चंगाई करने के लिए मैं आया. दोन आजारी लोकांना बरे करण्यासाठी मी आलो. आत्मिक बीमार चंगाई करता हूँ. आध्यात्मिक आजार मी बरे करीतो. ये किसी को नहीं मालूम. कोणास ठाऊक नाही. वो बीमार के साथ जाते रहता है. आणि ते आजारासह जात आहे. यीशु जल्दी आ रहा है. येशू लवकर येत आहे. आपका दाहिने हाथ छाती पर रखो. तुमचे उजवे हात छातीवर ठेवा. मैं आत्मिक बीमार से कितना सालों से कष्ट उठाता हूं. आणि किती आध्यात्मिक आजारासाठी किती वर्षापासून मेरा त्रास स्वभाव सहन में करता. बदलावट नहीं है. माझ्या स्वभावात बदल नाही. कितना लोग विश्वास करता है. किती लोक विश्वास करीता. अभी ये सबका पास खड़ा है. आता येशू तुमच्या जवळ उभा आहे. मैं तुझे स्पर्श करता हूँ. मी तुला स्पर्श करीतो. मैं तुझे आत्मिक बीमार चंगाई करेगा. मी तुझे आध्यात्मिक आजार बरे करीन. आगे तू बीमार नहीं रहेगा. आणखी तू आजारी असणार नाही. हमेशा मेरा आगमन का आज समय रहेगा. सतत माझ्या आगमनाच्या आशेत तू असशील. ओ मेरे यीशु आएगा, मैं उठा लिए जाऊंगा. माझा येशू येईल तेव्हा मी उचलला जाईन. जो हाथ रखा है हम सब सेवक लोग प्रार्थना करेंगे. हात ठेवलेल्या लोकांकरिता सर्व संतगण प्रार्थना करा. सभी लोग मिलकर प्रार्थना करें. सर्व मिळून प्रार्थना ये करा. आत्मिक बीमार प्रभु चंगाई करना चाहिए. तुमचे आध्यात्मिक आजार देवाने बरे केले मुंह खोल के पाहिजे. प्रार्थना करें. आपले थोड उघडून प्रार्थना करा. आमेन रबा का शुडाई रबा थोला बा का तिरान्या. हालेलुया धन्यवाद. शबा लबा रबा रबा थोला बा का तिरा. चंगाई दे प्रभु, चंगाई दे प्रभु, चंगाई दे प्रभु. यीशु के नाम से मांगता है. आत्मिक बीमार से भी प्रभु ने छुआ, चंगाई दिया. धन्यवाद करेंगे. आध्यात्मिक आजारातून देखील देवाने स्पर्श करून आरोग्य दिले. यासाठी आपण देवाचा धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चंगाई मिली हमें, चंगाई मिले. चंगाई मिली है हमें, चंगाई मिली यीशु की कोड़ी खाने से, यीशु की कोड़ी खाने से. चंगाई मिली है हमें, चंगाई चंगाई मिली हालेलुया.
चंगाई मिली है, हमें चंगाई मिली, चंगाई मिली है, हमें चंगाई मिली। यीशु के कोड़े खाने से, 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 ओ यीशु के कोड़े खाने से, यीशु के कोड़े खाने से। हालेलुया। चंगाई पाय लगा जोर से हालेलुया बोलिए। ज्यांना आरोग्य मिळाले आहे जोरात हालेलुया म्हणा, खुशी से बोलिए, आनंदाने म्हणा, प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। ये बर्तलोमय भिखारी वस्त्र को फेंक दिया, आणि हा जो बर्तलमय आंधळा होता आपले वस्त्र टाकून दिला, यीशु ने उसको दृष्टि दिया। येशूने त्यास दृष्टी दिली। पहला किसको देखा? पहिले प्रथम त्याने कोणास पाहिले? जब दृष्टि पाया तब किसको देखा? दृष्टी प्राप्त केल्याबरोबर तो प्रथम कोणास पाहिला? सामने यीशु खड़ा था, आणि समोर येशू उभा होता। सबसे पहले यीशु को देखा, सर्वात प्रथम येशू ख्रिस्तास तो पाहिला। उधर इधर नहीं देखा, येथे तिथे तो पाहिला नाही, सामने यीशु को देखा। समोर येशूस त्याने पाहिले। प्रिय लोग, प्रिय लोकांनो, बहुत जल्दी हम यीशु को देखने वाला है। खूप लवकर आपण येशूला पाहणार आहोत। यीशु के पीछे जाने लगा। येशूच्या मागे तो जाऊ लागला। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। यूहन्ना का सुसमाचार 12 अध्याय युवान सुवर्तमान 12 अध्याय 26 वचन में पढ़ता है, 26 वचनात आपण वाचतो। जल्दी पढ़ो। जर कोणी माझी सेवा करेल तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल। कोणी माझी सेवा करेल तर पिता त्याचा मान करेल। यदि कोई मेरी सेवा करे तो मेरे पीछे हो ले, और जहाँ मैं हूँ वहाँ मेरा सेवक भी होगा। यदि कोई मेरी सेवा करे तो पिता उसका आदर करेगा। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। ये वस्त्र को फेंक दिया, प्रभु को देखा, यीशु का पीछे होने लगा। आणि जे हे वस्त्र टाकून दिला येशू ख्रिस्ताकडे तो पाहिला आणि येशूच्या मागे तो जाऊ लागला। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। आज रात को आज रात्री कितना लोग प्रभु का सेवा करना चाहता है? किती लोक देवाची सेवा करू इच्छिता? अभी ये नागपुर शहर में इस सम्मेलन में बहुत सारे नौजवान भाई बहन लोग दिख रहा है। आणि या नागपूर संमेलनामध्ये अनेक तरुण भाऊ बहीण दिसून येत आहेत। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। कितना लोग यीशु के पीछे जाने के लिए चाहता है? किती येशूच्या मागे येशूच्या अनुसरण करू इच्छिता? ये बर्तलों में अंधे ने वस्त्र को फेंक दिया और यीशु के पीछे जाने लगा। आणि हा आंधळा बर्तलमय जे आहे आपले वस्त्र टाकून येशूच्या मागे तो जाऊ लागला। जो और एक हिंदी में पढ़ो, यदि कोई मेरी सेवा करे यदि मैं कोई सेवा करे, तो मेरे पीछे हो ले। मेरा जो सेवा करने वाला प्रभु के पीछे हो लेता है। आणि जो कोणी देवाची सेवा करतो तो देवाच्या मागे चालतो। प्रिय लोग, थोड़ा ही समय रह गया, आणि प्रिय लोकांनो थोडी वेळ कृपा का द्वार बंद हो रहा है। आणि कृपेचे द्वार बंद होत आहे। ये संसार में और भी महल बनाएगा, पढ़ाई करेगा, समय नहीं है। आणि या जगामध्ये आणखी आपण मेडल प्राप्त करावे, अभ्यास करावे, वेळ नाही। अभी आपको पर एक आंधी आने वाला है, आता तुमच्यावर एक जे आहे वादळ येत आहे, तुफान येत आहे। वो सियोन का आंधी है। आणि ते सियोनाची आंधी आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद जो असो। सेवा करने वालों को ऊपर प्रभु ने एक उत्तर दिशा का आंधी भेज रहा है। आणि सेवा करणाऱ्यांकरिता देव उत्तर दिशेतून एक अभिषेक पाठवत आहे। एस्केल की किताब पहले अध्याय के 4 वचन में, एस्केलचे पुस्तक पहिल्या अध्याय 4 वचन पढ़िए पढ़िए। जब मैं देखने लगा तो क्या देखता हूँ कि उत्तर दिशा से बड़ी घटा और लहराती हुई आग सहित बड़ी आंधी आ रखी है। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। ये उत्तर दिशा सियोन को प्रकट करता है। आणि जे आहे उत्तर दिशा सियोनास दर्शविते। कितना लोग सेवा करना चाहता है, किती लोक सेवा करू इच्छिता? उनको ऊपर एक बड़ा उत्तर दिशा का आंधी आ रहा है। आणि त्यांच्यावर एक तुफानाचा वारा सुटत आहे। एक अभिषेक प्रभु उनको अभिषेक करके उसके लिए प्रभु अलग करेगा। आणि त्यांना अभिषेक देऊन देव त्यांना वेगळे करेल। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। पिता परमेश्वर, पिता परमेश्वर, यीशु, येशू, पवित्र आत्मा प्रभु, पवित्र आत्मा परमेश्वर। कॉन्फ्रेंस में वो लोग बोलने लगा, आणि ते तिघे मिळून जे आहे बोलू लागले, ये नाश हो गया, नष्ट हो गया, इस संतान के लिए मेरे लिए कौन जाएगा? आणि नाश झाले होणाऱ्या लोकांकरिता मस्करिता कोण जाईल? मैं 7 प्रकार के आशीर्वाद से इस
मनुष्य में सृष्टि किया। आणि 7 प्रकारच्या आशीर्वादाने मनुष्याची सृष्टी केली ये 7 प्रकार का आशीर्वाद खो दिया। आणि 7 प्रकारचे आशीर्वाद मनुष्य उस हरवला नष्ट हो गए मनुष्य के लिए कौन जाएगा? आणि त्याकरिता आता कोण जाईल? प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। कॉन्फ्रेंस में यीशु क्या बोलता है? आणि कॉन्फरन्स मध्ये येशू काय म्हणत आहे? यीशु खड़ा होकर मुझे भेजो मैं जाएगा। येशू उभा राहून म्हणाला मला पाठव म्हणजे मी जाईन। यशाया की किताब 6वां अध्याय में पढ़ता है, येशायाचे पुस्तक 6 अध्यायामध्ये वाचतो, मुझे भेजो मैं जाएगा। मला पाठव म्हणजे मी जाईन। पढ़ो। तब मैंने प्रभु का ये वचन सुना, मैं किसको भेजूं और हमारी ओर से कौन जाएगा? तब मैंने कहा, मैं यहाँ हूँ, मुझे भेज। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। हम सब नाश ना होने के लिए प्रभु ने अपने आप को दीन नम्र होकर हमारे लिए उतर कर आया। आपण आपले नाश होऊ नये याकरिता प्रभू येशू ख्रिस्त दीन नम्र होऊन तो खाली उतरून आला। प्रिय लोग, प्रिय लोकांनो, आज नौजवान भाई बहनों कितना लोग प्रभु के लिए अलग होएगा? आज किती लोक तरुण बंधू बहिणी ख्रिस्ताकरिता देवाकरिता वेगळे मेरे होते। लिए कौन जाएगा? मजकरिता कोण जाईल? प्रभु के नाम की स्तुति हो। देवाची स्तुती असो। उनको ऊपर का आंधी आ रहा है। त्यांच्यावर एक वारा येत आहे कौन सा आंधी? आणि तो वारा कोणता आहे? उत्तर दिशा का आंधी। उत्तर दिशेतून येत आहे। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। मीटिंग का पहले एक आंधी को देखा है। आणि मीटिंगच्या आधी एक आपण वादळ वारा पाहिले कैसा आंधी आया है। आणि कसे ते वादळ होते। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। प्रार्थना किया, आंधी भी बंद हो गया, बरसात भी बंद हो गया। आणि आपण प्रार्थना केली तर आंधी देखील थांबली आहे, पाऊस देखील थांबले। हालेलुया बोल। हालेलुया। जोर से बोल। जोरात म्हणा। बरसात भी बंद, आंधी भी बंद। आणि तुफान देखील थांबले, आंधी देखील थांबले, पाऊस देखील लेकिन अभी थांबले। सिय्योन का आंधी आने वाला है। परंतु आता सियोनाची आंधी येत आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाची स्तुती असो। अपने आप को नम्र हो जाओ। स्वतः तुम्ही नम्र करा। प्रभु के लिए सेवा करने के लिए अलग हो जाओ। देवाची सेवा करण्याकरिता तुम्ही स्वतः वेगळे करा। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाची स्तुती असो। कृपा का द्वार बंद होने के पहले एक दिन प्रभु की सेवा करके सियोन में दिखाई देना। आणि कृपेचे द्वार बंद होण्याआधी एक दिवस तरी सेवा करून सियोना दिसले पाहिजे। दूसरा एक तूफान है। दुसरे एक तुफान आहे। पहला राजा 19वां अध्याय पहिले राजाचे पुस्तक 19 अध्याय 11 वचन। 11वे वचन। पहला राजा 19वां अध्याय 11 वचन। पहिले राजा 19 अध्याय 11 वचन। त्याने त्यास म्हटले, तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा। तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच समोरून मोठा सुसाटाचा वारा सुटून डोंगर विदारित व खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता। वारा बस और उसने कहा, निकलकर यहोवा के सम्मुख पर्वत पर खड़ा हो। और यहोवा पास से होकर चला, और यहोवा के सामने एक बड़ी प्रचंड आंधी से पहाड़ फटने और प्रभु के चट्टान नाम की स्तुति हो। देवाचे नावास धन्यवाद असो। प्रचंड आंधी पहाड़ को छुरा छुरा कर दिया। आणि सुसाटाचा वारा डोंगर विदारित आहे। ये क्या दिखाता है? हे काय दर्शविते? हमारा पत्थर का हृदय को दिखाता है। आपले जे आहे दगडी अंतकरण दर्शविते। कितना लोग पत्थर के हृदय से यहाँ पर बैठा है। आणि किती लोक दगडी अंतकरणाने बसले आहात। यहाँ पर प्रचंड आंधी आ रहा है। या ठिकाणी एक मोठे वारा येत आहे। प्रचंड आंधी आणि जे आहे सुसाटाचा वारा। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। वो पहाड़ को छुरा छुरा कर दिया। आणि ते डोंगर विदारित आहे। हमारा हृदय का सारे दुष्ट स्वभावों को नाश कर दिया। आपल्या हृदयातील सर्व दुष्ट स्वभाव नाश केले आहे। जब आत्मा की शक्ति हमारे अंदर आएगा, जेव्हा आत्म्याची शक्ती आपल्यात उतरून येईल, हमारे अंदर का सारे दुष्टता निकल जाएगा। आपल्यातील सर्व दुष्टता निघून जाईल। आंसू बहा के प्रार्थना करेगा। अश्रू ढाळून प्रार्थना केली असता। अभिषेक में बड़ा शक्ति है। अभिषेकात मोठे सामर्थ्य आहे। ये जो प्रचंड आंधी है, हमारे दुष्ट स्वभाव को तोड़ डालने वाला प्रचंड आंधी। आणि हा जो सुसाटाचा वारा आहे, आंधी आहे, हे आपले दुष्ट स्वभाव काढून टाकणारा आहे वारा आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। उत्तर दिशा से आंधी आ रहा है। आणि उत्तर दिशेतून एक सुसाटाचा वारा येत आहे। पेंतिकोस्त का आंधी आ रहा है। आणि पेंतिकोस्टलची एक सुसाटाचा वारा येत और आहे। प्रचंड आंधी है। आणि एक सुसाटाचा वारा आहे। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। क्या क्या स्वभाव में हम बांधा हुआ है। आणि कोणत्या कोणत्या स्वभावाने आपण बंदिस्त आहोत। अभिषेक के द्वारा दुष्ट स्वभाव सब
तोड़ डालेगा। अभिषेकाच्या द्वारे सर्व दुष्ट स्वभाव तोडून जब टाकेल. अभिषेक हमारे अंदर आएगा, जेव्हा अभिषेक आपल्यामध्ये येईल, हमारे जीभ हिलेगा, आपले जीभ हलू लागेल, हमारा ओठ हिलेगा, आपले होठ हलू हमारा लागतील, सर हिलेगा, आपले मस्तक हलू हमारा लागेल, पाव हिलेगा, आपले पाय हलू लागतील, हमारा हाथ हिलेगा, आपले हात हलू हमारा लागतील, शरीर हिलेगा। आपले शरीर हलू लागेल. प्रभु के नाम को स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. कितना लोग ये प्रचंड आंधी चाहते, हाथ उठा के हालेलुया बोल। किती लोक या सुसाट्याची वाऱ्याची अपेक्षा करिता हात उंच करून हालेलुया म्हणा. प्रभु की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. प्रभु का लोगो, प्रभु जल्दी आ रहा है, देवाच्या लोकांनो, येशू लवकर येत आहे. आने वाला आएगा, देर नहीं करेगा। येणारा लवकर येईल, तो उशीर करणार नाही. वो ललकार के शब्द के साथ आ रहा है। आणि तो ललकारासह येत आहे. ये ललकार के शब्द क्या दिखाता आणि है? ललकाराचे शब्द काय दर्शविते? आनंद को दिखाता है। आनंदास दर्शविते. ये दुनिया हमारे लिए थोड़ी समय के लिए, आणि हे जग आपल्यासाठी क्षणिक आहे. ये दुनिया हमारे लिए नहीं है। हे जग आपले शाश्वत नाही. ये छोड़ के सदा सर्वदा रहने वाले नित्य स्थान में जाने वाला है। आणि हे जग सोडून आपल्याला सर्वकालिक स्थानी जायचे आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. आज रात को प्रार्थना में या प्रिय लोग, आज रात्री प्रार्थना करणारे प्रिय लोकांनो, आपका हृदय को कठोर मत करो। तुमचे हृदय अंतकरण कठीण करू प्रचंड नका. आंधी आ रहा है, आणि सुसाट्याचा वारा येत आहे. आपका कठोर हृदय को छुरा छुरा करेगा। तुमचे पाषाणमय हृदय तो चकनाचूर करील. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. जब आत्मा शक्ति आएगा, जेव्हा आत्म्याची शक्ती उतरून येईल, आपका हृदय कठिनाई दूर हो जाएगा। तुमचे कठीण पाषाणमय हृदय दूर होईल. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. चौथा एक आंधी है। आणि चौथे एक वारा आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. पढ़िए वाचूया. पहला राजा 19वां अध्याय, पहिले राजाचे पुस्तक 19 अध्याय, दूसरा राजा दूसरा अध्याय पहला वचन, दुसरे राजाचे पुस्तक दुसरे दूसरा अध्याय, राजा दूसरा अध्याय पहला वचन। दुसरे राजाचे पुस्तक दुसरे अध्याय पहिला वचन. परमेश्वराने एलियास वावटळीच्या द्वारे स्वर्गास घेऊन जाण्याचा समय आला, त्यावेळी एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता। जब यहोवा एलिया को बवंडर के द्वारा स्वर्ग में उठा लेने को था, आप प्रभु की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. अभी क्या आंधी आने वाला है? आता कोणती वारा येणार आहे? बवंडर आंधी आने वाला है। आणि जे आहे एक चक्रीवादळ येणार आहे. ये प्रभु का दास को उठा ले जाने का समय। आणि हे जे आहे देवाच्या दासास उचलणारे वेळ. हिंदी में पढ़ो। जब यहोवा एलिया को बवंडर के द्वारा स्वर्ग में उठा लेने को था, तब एलिया और अलीशा प्रिय लोग, प्रिय लोकांनो, हमारे लिए को भवंडर आंधी आएगा। आपल्यासाठी एक चक्रीवादळ येत आहे. वो किसके लिए? आणि ते कोणासाठी? प्रभु का उस राज्य में उठा ले जाने के लिए। देवाच्या राज्यामध्ये उचल घेणे जाण्यासाठी एक रथ आ रहे, रथ। आणि एक रथ येत आहे. प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो. एलिया को ले जाने के लिए रथ आ रहा है। एलियास घेऊन जाण्यासाठी रथ येत आहे. भवंडर आंधी आएगा। आणि वावळटीचा एक वादळ येत आहे. ये भवंडर आंधी क्या दिखाता है? आणि हे चक्रीवादळ काय दर्शविते? ओ प्रभु के आगमन में उठा ले जाने वाला अनुभव। आणि देवाच्या आगमनामध्ये उचलले जाण्याचे अनुभव. कितना लोग आगमन में जाना चाहता है? किती लोक देवाच्या आगमनात जाऊ इच्छिता? प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. ये अभिषेक अभी आएगा, एक अभिषेक आता येईल. बड़ा सामर्थ्य से आएगा। मोठ्या सामर्थ्याने येईल. हमारे यीशु जल्दी आने वाला है। आपला प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. वो क्या कहता है? तो काय म्हणतो? देखो मैं जल्दी आ रहा हूँ। पहा मी लवकर येत आहे. अब कलिशा क्या बोलना चाहिए? मंडळी काय म्हटली पाहिजे? आमेन प्रभु जल्दी आ। आमेन प्रभू लवकर ये. हम मन फिराया है, आपण मन फिरवले आहे. बपतिस्मा लिया, आपण बाप्तिस्मा पवित्र घेतलो. आत्मा पाया, पवित्र आत्मे सामर्थ प्राप्त पवित्र जीवन केले. बिताता है, पवित्र जीवन जगत आहोत. प्रेरितों के संगति में है, प्रेषितांच्या सहभागितीमध्ये आगमन आहोत. का आशा में रहता है। आगमनाच्या आशेत आहोत. वे लोग ये आवाज सुनेगा। तेच लोक हे शब्द ऐकू शकतील. प्रभु के नाम स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. प्रभु के आगमन में नहीं गया, देवाच्या आगमनात गेलो नाही तर मसीह विरोध का काल में जाएगा। ख्रिस्ती विरोधीच्या हाती आपल्याला जावे लागेल. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद कोई असो. भी हाथ छोड़ दिया नहीं जाना चाहिए। कोणाचेही हात सोडले जाऊ नये. अभी कितना लोग पेंतिकोस्त का आंधी चाहिए, खड़ा हो जाओ। आणि आता किती लोकांना पेंतिकोस्टलचे वारा पाहिजे? उभे राहा. कितना लोग पेंतिकोस्त का आंधी चाहिए? किती लोकांना पेंतिकोस्टलची वारा पाहिजे? उभे राहा. अभी तक पवित्र आत्मा नहीं पाया, आतापर्यंत अभिषेक प्राप्त केले नाही. अभी आपको पर एक पेंतिकोस्त का आंधी आएगा। आता एक पेंतिकोस्टलचा वारा तुमच्यावर येत आहे. प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो. दूसरा ग्रुप
दुसरे प्रचंड आंधी, आणि मग एक सुसाट्याचा वारा, हृदय को कठोर करके जीने वाला, आपले हृदय पाषाणाप्रमाणे कठीण करणारे, पाप के द्वारा, संसार के द्वारा, ये सेल फोन के द्वारा बहुत लोग होते कठोर हो गया। आणि पापाच्या द्वारे, जगाच्या द्वारे, स्मार्टफोनच्या द्वारे आपले हृदय कठीण केले आहेत। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। ये प्रचंड आंधी आ रहा है, एक सुसाट्याचा वारा येत आहे। ओ ये सब तुझे थोड़ डालेगा। हे सर्व काही तोडून टाकेल। कितना लोग समर्पण करता है, किती लोक समर्पण मेरे को करीता प्रचंड आंधी छाने वाला हालेलुया बोल। आणि सुसाट्याचा वारा इच्छिणारे हालेलुया म्हणा। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। तीसरा आंधी कौन सा? तिसरी आंधी कोणते? उत्तर दिशा का आंधी, उत्तर दिशेतून येणारे सुसाट्याचा वो वारा सिय्योन का अभिषेक। आणि ते सियोनाचे अभिषेक। अभी कई लोग प्रभु सेवा के लिए अलग कर रहा है, आता अनेकांना देव सेवेसाठी वेगळे करत आहे। अपने आप को समर्पण करो। स्वतः समर्पण करा। यीशु 33.5 वर्ष का खून, जवान का खून हमारे लिए बहाया। येशू 33.5 वर्षाचे तरुणपणाचे रक्त आपल्यासाठी त्याने दिले। प्यारे जवान भाई बहन, आपका जवान का खून किसको देगा? प्रिय तरुण बहिणीनो, बंधूंनो, तुमचे तरुण रक्त तुम्ही कोणास द्याल? क्या प्रभु की सेवा करने के लिए चाहता है? काय तुम्ही देवाची सेवा करू इच्छिता? काय कितना लोग सेवा करना चाहता है? तो किती लोक तुम्ही सेवा करू इच्छिता? वहाँ पर बवंडर आंधी आ रहा है, त्या ठिकाणी रबक्का सुसाट्याचा वारा येत आहे। अभी बवंडर आंधी आ रहा त्या है। ठिकाणी सुसाट्याचा वारा येत आहे। समर्पण करता है। समर्पण करा। यीशु के सेवा करने जीवन, आजा देर न कर, यीशु के सेवा करने। जल्दी आजा देर न कर। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। समय हो रहा है, वेळ होत आहे। कितना लोग ये उत्तर दिशा का आंधी चाहिए? किती लोकांना उत्तर दिशेच्या सुसाट्याचा वारा हवा? अभी आपका घर भूल जाओ, तुमचे घर विसरून जा, आपका काम भूल जाओ, तुमचे काम विसरून जा, आपका पढ़ाई भूल जाओ। तुमचे अभ्यास विसरून जा। एक मिनट यीशु का मुंह देखो। एक मिनिट येशूचे मुख पहा। उस बर्तुलमै अंधा किसको देखा? तो बर्तलमय आंधळा कोणास पाहिला आहे? पहला अंधा था, देख नहीं पाया। प्रथम तो आंधळा होता, कोणास पाहू शकत अभी नव्हता, आत्मिक दृष्टि पा लिया, परंतु आध्यात्मिक दृष्टी तो पाहिला आहे। अभी दृष्टि आ गया, त्याला दृष्टी आली आहे। यीशु को देखा, येशूकडे तो पाहिला, उसका हृदय आनंद से भर गया। त्याचे अंतःकरण आनंदाने भरले। ये उत्तर दिशा का आंधी हे उत्तर दिशेची वारा आहे। आपका जीवन को बदल डालेगा। तुमचे जीवन बदलून टाकेल। उस बवंडर आंधी आ रहा है, आणि सुसाट्याचा वारा येत आहे। उत्तर दिशा का आंधी आ रहा है। आणि सुसाट्याचा वारा येत आहे। सभी समर्पण करो। सर्व समर्पण करा। एक बड़ा आंधी आ रहा है। एक मोठे वारा येत आहे। ये नागपुर ये कन्वेंशन ग्राउंड के कैंपस में आणि या नागपूर संमेलनाच्या या मंडपामध्ये बड़ा भूडोल का आंधी आएगा। एक मोठा चक्रीवादळ येत आहे। वो प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। जेल का द्वार सब खुल जाएगा। आणि सर्व गेट बंधने तुटून जातील। प्रभु की स्तुति हो। देवाची स्तुती असो। पौलुस सिलास स्तुति किया, आणि पौल सिला स्तुती केले। सारे द्वार खुल गया। सर्व द्वार खुलले। कितने सालों से आशीर्वाद का द्वार आपके लिए बंद हो गया। आणि किती वर्षापासून तुमचे द्वार बंद आहे। आज मैं आशीर्वाद का द्वार खोलने के लिए आया। आज तुमचे ते द्वार उघडण्यासाठी देव आला आहे। कितना लोग इसके का समान आंसू बहाएगा? किती लोक ज्या हिसक्याप्रमाणे अश्रू ढाळतात? कितना लोग अजीरे का समान आंसू बहाएगा? किती लोक हजिराप्रमाणे अश्रू ढाळतात? अब भी आपको जवाब है, आता तुम्हाला उत्तर आहे। अभी चुप रहना नहीं। आता शांत राहू नका। आपका हर एक प्रश्न का जवाब मैं लेके आया। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देव घेऊन आला आहे। सेल फोन के ऊपर जय देने के लिए आया। आणि सेलफोनवर छेद देण्यासाठी देव आला आहे। उसका द्वारा कितना लोग नाश हो जा रहा है। त्याच्याद्वारे किती लोक नाश होत आहेत। अब भी वो अभिषेक भेज रहा हूं। आता तो अभिषेक पाठवत आहे। वो प्रचंड आंधी, आणि ते जे आहे एक प्रचंड आंधी, सेल फोन के ऊपर जय पाने वाला प्रचंड आंधी, सेलफोनवर जय प्राप्त करणारे प्रचंड वारा, आपका कठिन हृदय को तोड़ने वाला प्रचंड आंधी, तुमचे पाषाणमय हृदय चकनाचूर करणारे एक वारा, आपका पाप को क्षमा करने वाला प्रचंड आंधी, तुमचे पाप क्षमा करणारे एक वारा। सभा का तिरानिया शक्ति आ रहा है। शक्ती येत आहे। पेंतिकोस्त का आंधी आ रहा है। पेंतिकोस्टची शक्ती येत आहे। उत्तर दिशा का आंधी आ रहा है। आणि उत्तर दिशेतून एक वारा येत आहे। सिय्योन से अभिषेक निकल रहा है। सियोनातून अभिषेक येत आहे। एकजुट के मैं सिय्योन यरूशलेम के लिए तैयार कर रहा हूं। एक कळप सियोन यरूशलेम करिता तयार करत आहे।
निकल कर आओ, निकल कर आओ, प्रभु की सेवा करने के लिए निकल कर आओ। देवाची सेवा करण्यासाठी तुम्ही निघून या. बवंडर आंधी, एक चक्रीवादळ, वो प्रभु के आगमन में उठा ले जाने वाला आंधी। देवाच्या आगमनामध्ये उचलून घेऊन जाणारे एक वारा. कितना लोग चाहता है किती लोक इच्छिता प्रभु के आगमन में जाना है? देवाच्या आगमनामध्ये गेलो पाहिजे. वो लोग रात और दिन कहरते रहता है, ते रात्रंदिवस कणत राहतात, रात और दिन आंसू बहाते रहता है। रात्रंदिवस अश्रू ये ढाळतात. प्रभु मैं तेरे आगमन में जाना है। प्रभू तुझ्या आगमनात मी गेलो पाहिजे. ये दुनिया दुनिया की चीज नाश हो जाएगा, हे जगातील गोष्टी नाश होतील. मैं सर्वदा तेरे साथ रहना है। मी सर्वकालिक तुझ्या सोबत राहिलो पाहिजे. आगमन के लिए कितना लोग जाना चाहता है? आगमनात किती लोक जाऊ इच्छिता, कितना लोग आशा है किती लोकांना आशा मेरे आहे. यीशु आएगा तो मैं उठा लिया जाएगा। येशू येईल तेव्हा मी उचलला जाईन. रबा कतरा बराबा तुलाबा कतरा आएगा, आएगा यीशु जल्दी आएगा, आएगा। यीशु जल्दी आएगा, प्रेमी हमारा आएगा, हमको वो ले जाएगा, हमारे सारे दुख दूर करेगा, हमारे आंखों से आंसू पोंछेगा। आएगा, आएगा यीशु जल्दी आएगा, 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 यीशु जल्दी आएगा, प्रेमी हमारा आएगा, हमको वो ले जाएगा, हमारे सारे दुख दूर करेगा, हमारे आंखों से आंसू पोंछेगा। हालेलुया। मेरे यीशु आएगा, मैं उठा ले जाएगा। माझा येशू येईल तेव्हा मी उचलला जाईन. ये अभिषेक में उठा ले नहीं जा सकता। या अभिषेकाने तुम्ही उचले जाऊ शकत नाही. बवंडर आंधी आ रहा है, एक चक्रीवादळ येत आहे. आपको उठा के फेंकने वाला अभिषेक, तुम्हास उचलून फेकून देणारे अभिषेक. यीशु को जिलाए हुआ जो आत्मा आपके अंदर आएगा तो आपका मिट्टी का शरीर महिमामय शरीर के बदल जाएगा। आणि येशू मध्ये आलेले अभिषेक जर तुमच्यावर उतरून आले तर तुमचे देह गौरवयुक्त होऊन बदलून जाईल. आपका शरीर को भी जलाएगा। तुमचे देह देखील तो संजीवित उस करेल. अभिषेक के लिए प्रभु से मांगो, त्या अभिषेकासाठी देवाकडे प्रार्थना करा. प्रभु की शक्ति प्राप्त करो। देवाची शक्ती प्राप्त करा. चुपचाप नहीं रहना। शांत राहू नका. आगमन का वो भवंडर आंधी आ रहा है। आगमनाचे चक्रीवादळ येत आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया। रबा का शुदा बनाओ। आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तुराबा का शुदा बनाबा तुलाबा का तिरान्या। आमेन, हालेलुया, आमेन। यीशु आएगा, आपला येशू येत उसका आहे. महिमा का कलीसिया को लेने के लिए आ रहा है। त्याचे गौरवयुक्त मंडळी घेऊन जाण्यासाठी येशू येत आहे. इसलिए किसान ने उत्तम फल के लिए बाट जोता है। आणि जे आहे जो शेतकरी आहे उत्तम फळाची तो वाट पाहत आहे. किसान है उत्तम फल के लिए बाट जोता है। शेतकरी उत्तम फळाची वाट पाहत आहे. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद ये असो. उत्तम फल क्या है? हे उत्तम फळ काय आहे? सियोन यरूशलेम। सियोन यरूशलेम. मार्क 4 के 20 वचन में मार्क वर्तमान 4:20 वचनात वहां पर क्या पढ़ता है? आपण काय वाचतो? कहीं 30 गुना, कहीं 60 गुना, कहीं 100 गुना फल देगा। आणि काही 30 पट, काही 60 पट, काही 100 पट फळ देतील. प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. 30 गुना फल देने वाला नया पृथ्वी में जाएगा। 30 पट फळ देणारे नवीन पृथ्वीत जातील. 60 गुना फल देने वाला नया आकाश में जाएगा। 60 पट फळ देणारे नवीन आकाशात जातील. 100 गुना फल देने वाला सियोन यरूशलेम में जाएगा। 100 पट फळ देणारे सियोन यरूशलेमेत जातील. उसके लिए यीशु आ रहा है। त्या लोकांकरिता येशू येत आहे. उत्पत्ति का 26वां अध्याय का 12 वचन में उत्पत्ती 26:12 मध्ये पाहतो. इसहाक ने उस वर्ष में जोता बोया था, आणि इसहाक त्या ठिकाणी जे आहे एक वीर खोदला होता. उसने 100 गुना फल पाया है। आणि त्या वेळेमध्ये तो 100 पट जे आहे पीक प्राप्त केला. 100 है पूर्णता को दिखाई देता है। 100 परिपूर्णतेस दर्शविते. मेरा सुनने वाला प्रिय लोग, माझे ऐकणारे प्रिय लोकांनो, सियोन यरूशलेम में जाना है तो
सियोन यरूशलेमेत जायचे असेल तर परिपूर्ण का अनुभव चाहिए, आपल्याला परिपूर्णतेचे अनुभव हवे. किसमें पूर्ण होना चाहिए, आपण कोणत्या गोष्टीत पूर्ण व्हावे, प्रेम में पूर्ण सिद्ध बनना चाहिए. प्रेम मध्ये पूर्ण व सिद्ध झाले पाहिजे. पहला यूहन्ना 4 अध्याय का 18 वचन, पहिले युवान 4:18 वचन, परिपूर्ण प्रेम भय को दूर करेगा. परिपूर्ण प्रीती भयास काढून टाकते. प्रेम में सिद्ध बनना चाहिए. प्रीतीमध्ये सिद्ध झालं पाहिजे. दूसरा विश्वास में सिद्ध बनना. दुसरे विश्वासात सिद्ध व्हा. याकूब 2 अध्याय 22 वचन, याकोब 2 अध्याय 22 वचन, विश्वास में सिद्ध बनना चाहिए. विश्वासात सिद्ध झाले पाहिजे. चौथे, तिसरे प्रभु के मर्जी में सिद्ध बनना चाहिए. देवाच्या मर्जीमध्ये आपण सिद्ध झाले पाहिजे. कोलोसे 4 अध्याय 16 वचन, कोलोसिक राजपत्र 3 अध्याय 4 वचन, प्रभु के नाम को स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. प्रभु के मर्जी में पूर्ण बनना चाहिए. देवाच्या मर्जीमध्ये पूर्ण झाले पाहिजे. कोलोसे 4 अध्याय 6 वचन, कोलोसिक राजपत्र 4 अध्याय 6 वचन, चौथी पूर्णता, आणि चौथे पूर्णता, पवित्रता में पूर्ण बनना चाहिए. आणि देवामध्ये आपण परिपूर्ण झालो पाहिजे. पवित्रता में पूर्ण बनना चाहिए. पवित्रतेमध्ये पूर्ण झालो पाहिजे. दूसरा कोरिन्थी 7 अध्याय 1 वचन, दुसरे कोरिन्थी राजपत्र 7 अध्याय 1 वचन, ये पूर्णता पाए व कलीसिया के लिए यीशु आ रहा है. आणि हे पूर्णता प्राप्त केलेल्या लोकांकरिता येशू येत आहे. और सिय्योन यरूशलेम में प्रवेश करेगा. ते लोक सियोन यरूशलेमेत प्रवेश करतील. अपने आप को समर्पण करे. स्वतः तुम्ही समर्पण करा. अभी बड़ा अभिषेक उतर रहा है. मोठे अभिषेक उतरून येत आहे. पहला पेंतुकोस का आंधे, प्रथम पेंतिकोस्टलचा सुसाण्याचा दूसरा वारा, प्रचंड आंधे, दुसरे प्रचंड वारा, तीसरा उत्तर दिशा का आंधे, तिसरा उत्तर दिशेतील वारा, चौथे आणि चौथा बवंडर आंधे. आणि चक्री वादळ. जब आकाश में तुरी फूंकेगा, जेव्हा मध्य आकाशी तुतारीचा नाद होईल, वो जो मसीह में है तो उठा ले जाएगा. जे ख्रिस्तात आहे ते उचलले जातील, जो सजीव नाम रूपांतर पाएगा. आणि ते रूपांतरित होतील. मेरा प्रिय लोग, माझे प्रिय हम लोकांनो, सब उठा ले जाना चाहिए. आपण सर्व उचलले गेले पाहिजे. नागपुर के सारे सेवक विश्वास से उठा ले जाना है. नागपूरचे सर्व विश्वासी संतगण उचलले गेले सारे पाहिजे. पवित्र उठा ले जाना है. सगळे उचलले गेले पाहिजे. कितने लोग में विश्वास है, किती लोकांना विश्वास कितने आहे, लोग प्रेम है. किती लोकांमध्ये प्रेम आहे. बोल हालेलुया, बोल हालेलुया. हालेलुया. अभी 5 मिनट अभिषेक के लिए जगा दो. 5 मिनिट अभिषेकासाठी जागा द्या. प्रभु की शक्ति उतर रहा है. देवाची शक्ती उतरली आहे. हम ऐसे ही रहेंगे तो आगमन में नहीं जा सकता है. जर आपण असे असू तर देवाच्या आगमनात जाऊ शकत नाही. सभी लोग ताली बजाकर आत्मा में भर जाओ. सगळे टाळ्या वाजून आत्म्यात भरून जा. आप पेंतुकोस का आंधी हमारे ऊपर राज करने दो. पेंतिकोस्टलच्या सुजाचा वारा आपल्यावर येऊ दे. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. जोर से ताली बजाकर आत्मा में भर जाओ. जोरात टाळ्या वाजून आत्म्यात भरून जा. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है, अग्नि अभिषेक का मसादे. आमेन, आमेन. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है, अग्नि अभिषेक का मसादे. दाऊद का तंबू फिर से खड़ा कर, दाऊद का तंबू फिर से खड़ा कर, सिय्योन शानी पत बसा दे, सिय्योन शानी पत बसा दे. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है, हालेलुया. अग्नि अभिषेक का मसादे. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है, अग्नि अभिषेक का मसादे. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है, अग्नि अभिषेक का मसादे. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है, अग्नि अभिषेक का मसादे. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है, अग्नि अभिषेक का मसादे. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है, अग्नि अभिषेक का मसादे. पेंतिकोस की आंधी अभी चल रही है,
अग्नि अभिषेक का प्रसादी आमेन आमेन हालेलुया आमेन आमेन हालेलुया रबा के सुना बना बना हालेलुया कई लोग प्रभु का सेवा करने के लिए प्रभु के साथ वाचा बांधा है अनेक लोक देवाची सेवा करण्यासाठी देवासोबत करार केले आहेत उनके ऊपर एक उत्तर दिशा का आंधी आ रहा है त्यांच्यावर उत्तर दिशेतून एक वारा येत आहे आप चुप रहना आप चुप रहना तुम्ही शांत राहा सेवा करने के लिए जो चाहता है आणि सेवा करण्यासाठी जे इच्छिता उनके ऊपर त्यांच्यावर सियोन का आंधी आ रहा है सियोनाचे वादळ येत आहे उसका माथे पर पिता पुत्र का नाम लिखने वाला है आणि त्यांच्या माथ्यावर पिता व पुत्राचे नाव लिहिण्यात येईल वो प्रभु का वारिस बन जाएगा आणि ते देवाचे वारस बनतील नित्य नित्य प्रभु के साथ रहेगा सर्वकालिक ते देवा बरोबर राहतील आमेन हालेलुया 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 कितना लोग सेवा करना चाहता है किती लोक सेवा करू इच्छिता सब आंख बंद करो सर्व आपले डोळे बंद करा मैं प्रभु का सेवा करूंगा मी देवाची सेवा करू इच्छितो मेरा जीवन प्रभु को देगा माझे जीवन देवास सोपून देत मेरा आहे प्राण मैं प्रभु को देगा माझे प्राण मी देवास देत आहे देश के लोग कितना देश के लिए प्राण देता है आणि देशातील लोक देशासाठी किती लोक प्राण देतात कितना लोग पाप में अंधकार में नाश हो जा रहा है आणि पापामध्ये अंधकारात किती लोक नाश होत उनके लिए आहेत कौन सुसमाचार देगा त्यांच्यासाठी कोण सुवार्ता घासवे मेरा बेटा माझ्या मुलं मेरे बेटे माझ्या मुली मैं सियोन के लिए तुझे अलग किया मी सियोनाकरिता तुला वेगळे केले मैं आहे तेरा नाम लेके बुला रहा हूँ मी तुला नाव घेऊन बोलावत आहे तू मेरा है तू माझी तू आहेस मेरा है तू माझी आहेस आमेन हालेलुया रबा आमेन प्यारे जवान भाई बहन प्रिय तरुणांनो बहिणींनो बंधूंनो आंख बंद कर आपले डोळे बंद करा मैं प्रभु की सेवा करूंगा मी देवाची सेवा करेन आपका दाहिने हाथ उठाओ आपले उजवे हात उंच करा लज्जित मत करो तुम्ही लज्जित होऊ नका कारण कि मैं तुमको सियोन के अलग किया कारण सियोनाकरिता मी तुम्हास वेगळे मैं केले आहे सियोन के लिए तुझे बुलाया मी सियोनाकरिता तुला बोलावले आहे संसार के लिए नहीं बुलाया संसाराकरिता पाछारले नाही मैं सियोन के लिए बुलाया सियोनाकरिता पाछारले तू आहे मेरा ही है तू माझा आहेस मेरा माथे पर पिता पुत्र के नाम लिखा है तुझ्या कपाळावर पिता पुत्राचे नाव लिहिण्यात आले आहे तू मेरा है तू माझा आहेस दाहिने हाथ उठाओ आपले उजवे हात वर करा मैं प्रभु की सेवा करेगा मी देवाची सेवा करेन मैं प्रभु की सेवा करेगा मी देवाची सेवा करेन अभी हाथ उठाए ऊपर एक अभिषेक आ रहा है हात वर केलेल्या लोकांवरती एक अभिषेक उतरून येत आहे एक बड़ा सियोन का अभिषेक आ रहा है एक मोठे सियोनाचे अभिषेक उतरून येत आहे बड़ा सामर्थ उतर के आ रहा है मोठे सामर्थ्य उतरून येत वो आहे सियोन का अभिषेक वो आपको उठा के फेंक देगा अनेक लोकांना उचलून फेकून देईल जागो जागो सियोन धारण कर अपना बल जाग जाग सियोन धारण कर अपना बल आत्मिक उल्लास से सेवा कर सियोन के शत्रु को नाश कर आत्मिक उल्लास से सेवा कर सियोन के शत्रु को नाश कर जाग जाग सियोन हालेलुया धारण
शत्रु को नाश कर जात जाति सियोन तारे कर अपना बल जात जाति सियोन तारे कर अपना बल जात जाति सियोन तारे कर अपना बल जात जाति सियोन का अभिषेक उतर गया, अभिषेक उतरने का सियोन अभिषेक उतरा, अभिषेक उतर गया है। आपका मन को शुद्ध कर रहा है। सियोन का अभिषेक उतरने का है। जात जाति सियोन तारे कर अपना बल 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 आमीन आमीन। परमेश्वर ने बहुत सारे लोग सियोन के लिए अलग किया है। देवाने सियोनाकरिता अनेक लोकांना वेगळे केले आहे। एक झुंड को अलग कर दिया है। एक कळपाला देवाने वेगळे केले आहे। हाथ उठा के धन्यवाद करे। हात वर करून देवाचा धन्यवाद करूया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। जोर से स्तुति करे। जोरात देवाचा धन्यवाद करूया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, धन्यवाद धन्यवाद। कई लोग कोर्ट का समस्या का साथ बड़े दुख से आया। आणि काही लोक कोर्टच्या समस्याने मोठ्या दुःखाने आले आहेत। कई पति पत्नी जुदा होकर रहता है। आणि काही पती पत्नी वेगळे होऊन राहतात। कई सेल फोन में एकदम वो लोग अटैच हो गया। आणि काही जे आहे सेलफोन मध्ये खूप जे आहे व्यस्त झाले आहेत। कई लोग संतान के बिना रो रहा है। आणि काही ना मूळ बाळ नसता रडत आहेत। लेकिन अभी प्रभु की शक्ति आ रहा है। परंतु आता देवाची शक्ती येत आहे। ऐसे लोग हाथ उठाओ। असे लोक हात वर करा। आपका कोर्ट का समस्या प्रभु मिठा देने का आया। तुमचे कोर्टचे सर्व समस्या देव मिटविण्यासाठी मैं आला आहे। तेरे लिए अच्छा एडवोकेट है। आणि तोच आपला एक वकील आहे। मैं तेरे लिए एडवोकेट है। आणि मी तुझकरिता एक वकील आहे। शबा कतरान्या, हाथ उठाओ। आपले हात उंच करा। कोर्ट का समस्या कितना लोग हाथ उठाओ। जितक्यांचे कोर्टचे समस्या आहे आपले हात उंच करा। कितना पति पत्नी जुदा हो के हाथ उठाओ। किती पती पत्नी विभक्त आहेत आपले हात उंच करा। लज्जा मत करो। लज्जित होऊ नका। सारे संतों का भी प्रार्थना करने वाला है। सर्व संतगण तुमच्याकरिता प्रार्थना करतील। अभी आपका समस्या का छुटकारा मिलेगा। आता तुमच्या समस्याचे समाधान होईल। जिसको संतान नहीं है मैं संतान देगा। ज्यांना मूळबाळ नव्हे त्यांना मूळबाळ मिळेल। सभी सेवक खड़ा हो जाओ। सर्व संतगण उभे रहा। सब लोग प्रार्थना करें। या आपण सर्व मिळून प्रार्थना करूया। उनका सारे समस्या आस मिठाना चाहिए। आणि त्यांचे सर्व समस्या अश्रू परमेश्वर मिटविले पाहिजे। एक मिनट, एक मिनिट। इसकिया राजा का समान हिजकिया राजाप्रमाणे इस समस्या के लिए या समस्या करिता फूट फूट के रोएगा तो आपण अश्रू आक्रोश करून रडले असता आपका आंसू प्रभु के पास जाएगा। तुमचे अश्रू देवाकडे जाईल। आप वहां से एक जवाब, तेथून एक उत्तर येईल। वहां से एक जवाब, तेथून एक उत्तर। मेरा बेटा तेरा आंसू को देखा। माझ्या मुलं तुझे अश्रू मी पाहिले आहे। तेरा प्रार्थना मैंने सुना। तुझी प्रार्थना मी ऐकलो। हाथ उठाओ। आपले हात उंच करा। अभी सारे संत लोग मिलकर प्रार्थना करने वाले हैं। आता सर्व संतगण तुमच्याकरिता प्रार्थना करणार आहेत। वो समस्या को हटाने के लिए समर बीच में चलता फिरता है। ते समस्या दूर करण्याकरिता आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये चालत फिरत वो आहे। तेरा पास ही खड़ा है। तो तुमच्या जवळ उभा आहे। तुझे छुड़ाने के लिए तुम्हा सोडविण्यासाठी सब लोग मिलकर प्रार्थना करेंगे। या आपण सर्व मिळून प्रार्थना करूया। हालेलुया रबा कसुडानिया, हालेलुया रबा कसुडानिया। आमीन। मुंह खोल के जोर से प्रार्थना करा। आपले तोंड उघडून जोरात प्रार्थना करा। आमीन। हालेलुया रबा कसुडाबा, शुडाबा रबा रबा थुलाबा कतरा। आमीन आमीन।
यीशु के नाम से मांगता है। आपका प्रार्थना का जवाब मिल गया। हाथ उठा के 200 स्तुति करेंगे। तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे। हात धन्यवाद करें। प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड। प्रार्थना सुनने वाला यहोवा तो जीवित है, धर्म की तेरा ध्यान लगा रहता, प्रार्थना सुनने वाला हालेलुया। यहोवा तो जीवित है, धर्म की दुहाई पर तेरा ध्यान लगा रहता, सुनता दुआ संकट में आमीन। जब भी मैं पुकारता, दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, हालेलुया। सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, प्रार्थना सुनने वाला यहोवा तो जीवित है, धर्म की दुहाई पर तेरा ध्यान लगा रहता, प्रार्थना सुनने वाला यहोवा तो जीवित है, धर्म की दुहाई पर तेरा ध्यान लगा रहता, सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, हालेलुया, हालेलुया। सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, दुख से छुड़ा प्रार्थना का जवाब मिल गया। यीशु देता प्रार्थना का जवाब मिल गया। सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, हालेलुया, हालेलुया। दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, हालेलुया, हालेलुया। दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा, सुनता दुआ संकट में जब भी मैं पुकारता, आमीन, आमीन। दुख से छुड़ा कर यीशु देता दिलासा। सुधरा सुरा बाका तुला बराबर तुला। हमें मीटिंग खत्म होने को आ गया। आणि मीटिंग समाप्त झाल्यानंतर प्रभु अनेक के जीवन में अद्भुत काम किया है। देवाने अनेकांच्या जीवनामध्ये अद्भुत काम केलेले आहे कई लोग का अद्भुत काम नहीं हुआ, आणि काहींच्या जीवनामध्ये अद्भुत काम झाले नाही। अद्भुत काम देखा वालों और नहीं पाए वालों अभी अद्भुत काम देखेगा। आणि जे अद्भुत काम पाहिले नाही आता ते अद्भुत कार्य पाहतील। मैं स्तुति में भयंकर, आणि स्तुतीमध्ये बसून मैं स्तुति में भयंकर, स्तुतीमध्ये भयंकर, मैं अद्भुत काम करने वाला प्रभु। मी अद्भुत काम करणारा परमेश्वर। हाथ उठाओ। आपले हात उंच करा। मेरा स्वभाव बदलना चाहिए। माझे स्वभाव बदलले गेले पाहिजे। हे प्रभु मेरे स्वभाव के लिए मैं रो रहा हूँ। देवा मी माझ्या स्वभावासाठी रडत आहे। कितना साल हो गए मेरा स्वभाव बदलता नहीं। किती वर्ष झाले माझे स्वभाव बदलले नाही। प्रिय सेवक विश्वास लोग हमारे स्वभाव के लिए रोना। आणि सेवक विश्वासी आपल्या स्वभावासाठी रडत आहेत। प्रभु अद्भुत काम करने के लिए आया। प्रभु आता सोडविण्यासाठी आला आहे। आपका स्वभाव को बदल डालेगा। तुमचे स्वभाव तो बदलून आपका टाकेल। क्रिया को बदल डालेगा। तुमचे कार्य तो बदलून टाकेल। आपका विचार को बदल डालेगा। तुमचे विचार तो बदलून टाकेल। दोनों हाथ उठाओ। दोन्ही हात वर मैं उंच स्तुति करा। में भयंकर, आणि तो स्तुती सामर्थ्यासह स्तुतीमध्ये भयंकर अद्भुत काम करेगा। अद्भुत कार्य करेल। हाथ उठाओ। आपले हात उंच करा। जोर से धन्यवाद चढ़ाओ। धन्यवाद करा। जोर से स्तुति करो। जोरात स्तुती करा। Praise the Lord, 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 praise the Lord. जोर से, जोर से। आमीन, आमीन। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। अद्भुत परमेश्वर आश्चर्य काम में सदा करता, वो ये पिता मेरा
हाथ उठा के ताली बजाओ, परमेश्वर हाथ उठा के ताली बजाओ। आश्चर्य काम मैं सदा करता ओ ये पिता मेरा मेरा यहोवा यीशु के द्वारा। हाथ उठाओ, हाथ उठाओ, हाथ उठाओ। स्तुति में सदा करूंगा यीशु के द्वारा अद्भुत को मेरे लिए करता। स्तुति के योग्य वो स्तुति में सदा करूंगा अद्भुत परमेश्वर। हालेलुया। कई लोग हाथ उठाता नाही। काही लोक हात उंच करत नाही. हाथ उठाने का अर्थ क्या है? हात वर करण्याचा अर्थ काय आहे? मेरा प्रभु मुझे जय दिया, माझा देवाने मला जय दिले आहे. मेरा स्वभाव के ऊपर जय दिया, माझ्या स्वभावावर जय दिले मेरे आहे. बीमार को चंगाई किया, माझे आजारावर मला बरे केले आहे. सेलफोन के ऊपर जय दिया। सेलफोनवर जय दिले आहे. हाथ में नीचा मत रखो, आणि हात खाली ठेवू नका. हाथ ऊपर उठा, हात वर ठेवा. जोर से ताली बजाओ। जोरात टाळ्या वाजवा. अद्भुत परमेश्वर आश्चर्य काम मैं सदा करता वो ये पिता मेरा यहोवा। जोर से अद्भुत परमेश्वर आश्चर्य काम मैं सदा करता वो ये पिता मेरा यहोवा यीशु के द्वारा। स्तुति के योग्य वो स्तुति में सदा करूंगा यीशु के द्वारा। स्तुति के योग्य वो स्तुति में सदा करूंगा यीशु के द्वारा आपका मैं स्तुति के योग्य वो स्तुति में सदा करूंगा यीशु के द्वारा आपका मैं स्तुति के योग्य वो स्तुति में सदा करूंगा 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 स्तुति के योग्य वो स्तुति में सदा करूंगा। प्रभु ने हमारे जीवन में अद्भुत काम किया। हाथ उठा के धन्यवाद करें। देवाने आपल्या जीवनामध्ये अद्भुत काम केलेलं आहे. यासाठी आपले हात उंच करून देवाचा धन्यवाद करूया. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड। हमारा आत्मिक अंधा को प्रभु हटाकर सियोन यरूशलेम का जो दर्शन को नया के इसलिए धन्यवाद करेंगे। आपले आध्यात्मिक आंधळेपण देवाने दूर करून ज्या सियोन यरूशलेमाचे दर्शन दिलेलं आहे यासाठी आपण देवाचा धन्यवाद करूया. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड। पेंतिकोस्त का आंधी प्रभु ने दिया, धन्यवाद करें। पेंतिकोस्टलची वारा आपल्यावर दिलेला आहे यासाठी आपण देवाचा धन्यवाद करूया. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड। प्रचंड आंधी दिया, धन्यवाद करें। प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड। उत्तर दिशा का आंधी दिया, इसलिए धन्यवाद करें। बवंडर आंधी दिया, धन्यवाद करें। सियोन यरूशलेम के लिए जो उनके प्रभु ने सिद्ध किया, धन्यवाद करें। यीशु के पीछे जाने के लिए जो उनके प्रभु ने अलग किया, धन्यवाद करें। पिता पुत्र पवित्र आत्मा के लिए धन्यवाद करें। आदर मान महिमा प्रभु के देख के धन्यवाद करें।